Good evening to everyone. A very warm welcome to each and every one of you. I find immense pleasure to welcome Dr. Apurva Barve ma'am, who is going to guide us for biology subject. Here is short introduction of Dr. Apurva ma'am. She is coordinator in Center of Excellence in Science and Mathematics Education, ISER Pune. She is PhD in Biotechnology and NET qualified. She has been working in the area of science education and teacher training for over 7 years. She has taught biology at the college level and created content for online courses in life sciences. Since 2015, she has been working with teachers at the school and college level to introduce them to new pedagogical tools and teaching and assessment methods. She has been involved in designing curriculum of courses for early and in service college teachers. She coordinates the activities of COESME, which has run several educational projects focused on inquiry based teaching learning for science and mathematics teachers. COESME has also set up a science activity center which develops hands on science toys and models. Thank you. थँक यू सो मच फॉर द इंट्रोडक्शन. आय डिडंट रिअलाइज की मी म्यूटवर होते असं मला लक्षात नाही आलं पटकन. सुरू करू का मी आता सर? होय होय चला चालू करा. ओके. येस, येस. ओके. मग मी स्क्रीन शेअर करणार आहे माझा आणि मराठी आणि इंग्लिश थोडं मिक्स असं बोलूयात आपण. चालेल ना चालेल तसंच बरं पडेल सगळ्यांना? मराठी इंग्लिश हां, असं दोन्ही हां. मिक्स. ओके. येस. चालेल, चालेल. अ, मग आता मी माझं स्क्रीन शेअर करणार आहे आणि मग तुम्हाला त्याच्यावरनं कळेलच की आपण कशाबद्दल आज बोलणार आहोत ते. माझा स्क्रीन दिसतोय का सगळ्यांना? हो दिसतोय दिसतोय मॅडम हां, दिसतोय. ग्रेट. ओके. उत्तम. तर सुरू करूयात आपण. आज आपण बोलणार आहोत ह्युमन मायक्रोबायोटाबद्दल. माझ्या स्लाइड्स इंग्लिशमध्ये असल्या तरी मी बोलणार आहे इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये. त्यामुळे आणि प्लीज काय कधी वाटलं काही तर मला थांबवा आणि अ, सांगा की एक्सप्लेन करायला किंवा अजून क्लॅरिफाय करायला कधीही वाटलं तर मध्ये थांबवू शकतात. आणि काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये टाका. मी किणी मॅडमना रिक्वेस्ट करीन की चॅट बॉक्समध्ये प्रश्न मला वाचून दाखवावे. तर बेसिकली आज आपण बोलणार आहोत ह्युमन मायक्रोबायोटाबद्दल. कदाचित ही जी फ्रेज आहे, हे जे शब्द आहेत ते तुमच्या पूर्णपणे ओळखीचे नसतील. पण आपण आजच्या सेशनमध्ये हे समजून घेणार आहोत की ह्युमन मायक्रोबायोटा म्हणजे काय? आणि त्याचं सबटायटल असं टॅगलाईन असते ना सिनेमाची, तशी आपल्या टॉकची आजची टॅगलाईन आहे गेटिंग टू नो युअर व्हेरी ओन बग्स. बरं का? तर ह्या टायटलवरनं कुणाला कुणाला काय काय वाटतं की आपण कशाबद्दल आज बोलणार आहोत? काही आयडिया येतेय? काही अंदाज असेल तर चॅट बॉक्समध्ये जरूर ते टाका आणि मला किणी मॅडम कडून ऐकायला आवडेल की काय आपल्या छोट्या दोस्तांचं म्हणणं आहे की आज काय वाटतंय टायटल बघून की कशाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. किणी मॅडम चॅट बॉक्समध्ये काही उत्तरं आलेत किंवा सर? पंगम सर? हॅलो? नाही आली मॅडम अजून काही नाही आलं. हां, बरं, बरं, बरं. नाही आता म्हणजे ही थोडंसं इंटरॅक्टिव्ह करायचंय आपल्याला. त्यामुळे ओके थोडी ओके. उत्तरं आल्याशिवाय आपण काही पुढे जाणार नाही आहोत. वळंती आलाय ह्युमन बॉडी इन्सेक्ट हां, कॅन बी हां. अबाउट बग्स अच्छा कॅन बी अबाउट बग्स. हां, म्हणजे बग्स म्हणजे तसे इन्सेक्ट्स किंवा असं युजफुल ह्युमन बॉडी. मायक्रोबग इन अवर बॉडी. युजफुल मायक्रोब्स इन आवर बॉडी. वाह! म्हणजे कोणाला तरी बरोबर अंदाज कोणीतरी लावलाय, की आपल्या शरीरामधल्या मायक्रोब्स बद्दल आपण बोलणार आहोत. पण ठीक आहे, आपण ते मायक्रोब्स बद्दल बोलू पुढे जाऊन. पण सध्या आपण दुसऱ्या एका आपल्या ओळखीच्या गोष्टीपासून हे कशाचं चित्र आहे? चॅट बॉक्समध्ये कोणी सांगू शकतंय? या चित्रात काय दाखवलंय?
सर काही उत्तर आलेत? मला चॅट बॉक्स दिसत नाही मी शेअर करत असल्यामुळे, त्यामुळे मी तुमची मदत घेतेय थोडीशी. कशाचं चित्र आहे कोणी सांगू शकेल? व्हॉट इज दिस पिक्चर शोईंग? मॅडम तुम्ही स्लाइड 2 दाखवा. तुम्ही फर्स्ट स्लाइड वरती पहा. स्लाइड शो करा मॅडम. स्लाइड शो शो करा मध्येच मॅडम. आहे, स्लाइड शो मध्येच आहे आणि सेकंड स्लाइड मध्ये वरती ऑलरेडी मी गेलेली आहे. नाही दिसत आहे म्हणजे इथे तुम्ही स्लाइड शो वर जाऊन हे केलंय. हो हो, स्लाइड शो रन केलंय चालू ना? आहे. नाही, आम्हाला हो, काय रन दिसतंय केलाय. म्हणजे फायर ओपन दिसते बरं, ती फक्त. थांबूया. ठीक आहे. आपण जाऊया त्याच्यावरती बघूया. मी नाही, परत इथे स्टॉप थांबा. हां. करते. ओके ओके. स्टॉप केलंय. परत शेअर करूया. परत त्याच्यामुळे ओके. दिसतंय का बघूया. एंटायर स्क्रीन केलेलं. हो, एंटायर स्क्रीन केलंय. 2 मिनिटं द्या मला. हो. 2 मिनिटं. आता माझ्या स्क्रीनमध्ये स्लाइड शो मध्ये फुल स्क्रीन दिसतंय? नाही दिसत आहे मॅडम. तुम्ही तिथे स्लाइड शो मध्ये जाऊन हे केलंय, स्लाइड शो ऑप्शन मध्ये. हो, स्लाइड शो मध्येच केलंय. स्लाइड शो मध्ये तुम्हाला काय दिसतंय आता माझ्या स्क्रीनवर? आम्हाला म्हणजे सगळ्याच स्लाइड दिसतात तुमच्या. म्हणजे ओपन फाईल सगळ्या ओपन कधी स्लाइड. करतो तसं दिसतं. ओके. थांबा. हां, 1 मिनिट. हे Google Meet तसं थोडंसं नवीन आहे माझ्यासाठी. नाही, याच्यामध्ये जाऊन तुम्ही त्यामुळे केलं ना, मी स्लाइड शो ऑप्शन मी दिसतं बघा. PowerPoint म्हणजे मला माहिती आहे मी PowerPoint रेग्युलरली ओके वापरते. स्लाइड शो पण ओके करते, ऑनलाईन ओके. प्रेझेंटेशन्स पण देते. फक्त Zoomमध्ये देते. मला माहिती पण दिसत नाहीये ते. एंटायर स्क्रीन केलेलं बघा. प्रेझेंटेशन करताना एंटायर स्क्रीन तेच ऑप्शन सिलेक्ट करतेय. केलंय. हो, तेच करतेय. आता दिसतंय का ओके प्रेझेंटेशन मॅडम, झालं मोडमध्ये? बरोबर दिसतंय. दिसतंय आता हां. बरोबर. ओके. ओके, ग्रेट. ओके, ठीक आहे. पुढेच जाऊयात मग आपण. पहिली स्लाइड तुम्ही बघितलीच आहे. त्याच्यावरनं तुम्हाला कदाचित थोडा अंदाज आलाय. आता मला सांगा काय दिसतंय स्लाइडवर कशाचं चित्र दिसतंय? त्या चॅट बॉक्समध्ये चॅट बॉक्समध्ये लिहिलं तरी चालेल, माईक ऑन करून सांगितलं तरी चालेल. काय दिसतंय? कर्ड. हां, कर्ड. राइट? दही आहे. आणि हे दूध आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दही हे दुधापासून बनतं. पण ते कसं बनतं कोणी सांगू शकेल? Yeah, दूध there's microbes योगर्ट. लॅक्टोबॅसिलस म्हणून बॅक्टेरिया असल्यामुळे त्याच्यामधून ही आपल्याला काय करावं लागतं? तर दुधामध्ये मॅम आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स हां, मायक्रोब्स रिॲक्ट करतात. बरोबर. पण म्हणजे ते मायक्रोब्स येतात कुठून? तर आधीच्या दह्यातून येतात. म्हणजे दुधाचं दही बनवायचं असेल, तर आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागतं? दुधामध्ये 1 चमचाभर दही, आधीचं दही घालावं लागतं. ते चांगलं मिसळून रात्रभर ठेवायचं म्हणजे मग दुसऱ्या दिवशी दुधाचं दही बनतं. बरोबर आहे? म्हणजे दही बनवण्यासाठी आपल्याला दूध आणि थोडं आधीचं दही असं दोन्ही लागतं. दही असल्याशिवाय दुसरं दही बनत नाही. का? कारण की दह्यामध्ये जसं बऱ्याच मुलांनी आता उत्तर दिलं त्याप्रमाणे मायक्रोब्स असतात काही, पर्टिक्युलरली लॅक्टोबॅसिलाई नावाचे मायक्रोब्स असतात, जे दुधाबरोबर दुधातलं जे शुगर आणि प्रोटीन्स असतात त्याचा वापर त्यांच्या ग्रोथसाठी करतात आणि मग त्या प्रक्रियेमध्ये दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं. हे तर आपल्याला माहिती आहे की दुधाचं दही कसं होतं? लॅक्टोबॅसिलायच्या मुळे होतं. आता जेव्हा आपण दही खातो तेव्हा काय होतं बरं? जेव्हा आपण दही खातो तेव्हा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये जातं बाकी जसं अन्न खातो तशाप्रमाणे आणि मग की आपण जेव्हा दही खातो तेव्हा आपण खूप सारे लॅक्टोबॅसिलाई, खूप सारे लॅक्टोबॅसिलाई हा एक प्रकार झाला. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स हे आपण आपल्या शरीराच्या आतमध्ये घालत असतो. बरोबर? दही खातो तेव्हा. मग आपण हे सगळे जे मायक्रोब्स तोंडामध्ये आपल्या घालतो आणि दही खाताना, ताक पिताना किंवा श्रीखंड, लस्सी हे सगळे पदार्थ खाताना आपण खूप सारे मायक्रोब्स आपल्या पोटात घालतो. मग त्याचं काय होतं बरं? तर त्याचं उत्तर असं आहे की
बरेच मायक्रोब्स आपल्या पोटामध्ये स्टमकमध्ये ऍसिडनी डायजेस्ट केले जातात. पण ऍट द सेम टाइम काही मायक्रोब्स हे आपल्या आतमध्ये जाऊन जगायला लागतात. राईट, दे लिव्ह इनसाइड यू. आणि फक्त दह्यामधनं आलेले मायक्रोब्सच आपल्या पोटात असतात असं नाही. इतर अनेक अनेक प्रकारचे मायक्रोब्स हे आपल्या पोटामध्ये आपल्या शरीराच्या वरती हे कायम राहत असतात. म्हणजे ह्युमन गट म्हणजे आपलं आतडं जे आहे पोटापासून तोंडापासून एनस पर्यंत गुदद्वारापर्यंत जो जो ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये अनेक संख्येमध्ये अनेक प्रकारचे मायक्रोब्स हे राहत असतात. म्हणजे हा आपल्याला जो हे पिक्टोरियल हे चित्र जे दिसतंय त्याच्यामध्ये हे दाखवलंय की हे गटचं म्हणजे आपल्या आतड्याचं एक क्रॉस सेक्शन चित्र आहे आणि त्याच्यामध्ये अनेक मायक्रोब्स आपल्याला तिथे राहताना दिसतात. तसंच ह्युमन स्किनवर हे उजवीकडे जो दिसतोय तो आपल्या त्वचेचा एक मॅग्निफाईड भाग आहे. स्किनचा मॅग्निफाईड तुम्हाला बारीक बारीक केस दिसतील. आता तसंच या केसांच्या आधीमध्ये जे हिरवे निळे हे दिसतायत गोळे ते सगळे मायक्रोब्सचे आहेत म्हणजेच बॅक्टेरियाचे आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीरावर अनेक संख्येने मायक्रोब्स उपस्थित असतात. म्हणजे जेव्हा आपण उठतो, बसतो, खातो, पितो तेव्हा सगळे आपण एकटे नसतो. आपल्या बरोबर अनेक मायक्रोब्स कॉन्स्टंटली राहत असतात आणि या गोष्टीचा आपण विचारच करत नाही. आपण असं म्हणतो, "हं, मी हे केलं, मी ते केलं, मी शाळेत गेलो, मी अभ्यास केला, मी खेळायला गेलो, मी मित्रांना भेटलो." तर ते तेव्हा मी फक्त एकटा नसतो त्याच्यामध्ये आपण आणि आपले मायक्रोब्स असं सगळे मिळून हे सगळ्या गोष्टी करत असतो आणि आपल्याला हे लक्षातच येत नाही की आपण वी आर मेटा ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ our own cells as well as a large number of microbes. बरोबर? म्हणजे मॅडम आणि अपेंडिक्स मध्ये पण असतं ना? हो, अपेंडिक्स मध्ये पण सगळ्याच ह्याच्यात असतात. अपेंडिक्स होतं तेव्हा त्याच्यात इन्फेक्शन वाढतं म्हणून होतं. पण नॉर्मल हेल्दी अपेंडिक्स ज्यांना अपेंडिक्सचा त्रास अपेंडिसायटिस आता अपेंडिक्सचा त्रास नाही. त्यांच्याही अपेंडिक्समध्येच नाही तर स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, इसोफेगस, स्टमक सगळीकडेच मायक्रोब्स खूप मोठ्या संख्येने खूप बॅक्टेरिया म्हणजे जीवजंतू हे मोठ्या संख्येने उपस्थित असतात. आणि ते इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असतात की ते एखाद्या आपल्या अवयवासारखे आहेत. म्हणजे आपण म्हणतो आपल्याला पोट आहे, आपल्याला लंग्स आहे, आपल्याला हार्ट आहे, आपल्याला ब्रेन आहे. तसं जवळ-जवळ एक अख्खा ऑर्गन असल्यासारखे ते मायक्रोब्स इतक्याच मोठ्या सेल्सच्या म्हणजे पेशींच्या संख्येने आपल्या शरीरामध्ये मायक्रोब्स उपस्थित असतात. इट इज लाइक ऑलमोस्ट लाइक अ अननोन ऑर्गन. तर असे हे बॅक्टेरिया आता बॅक्टेरिया म्हणजे नक्की काय हे आपण थोडंसं आपल्या काही तुमच्या मधली जी थोडी मोठी मुलं असतील त्यांनी हे शिकलं असेल तर बॅक्टेरिया आणि आपल्या सेल्समध्ये किंवा आपल्या पेशी आणि बॅक्टेरियाच्या पेशीमध्ये काही बेसिक फरक असतात. म्हणजे आपल्या शरीरामधल्या सेल्समध्ये न्यूक्लियस असतो ज्याच्या आतमध्ये आपला डीएनए असतो. तर त्याच्याऐवजी बॅक्टेरियाचा डीएनए जो आहे तो न्यूक्लियसमध्ये बंद केलेला नसतो. तो त्याच्या पेशीच्या आतमध्येच राहत असतो आणि बॅक्टेरिया हे एकपेशीय जीव आहेत. म्हणजे नेहमी एक सिंगल सेल म्हणून ते जगतात. बरोबर? जसं आपलं शरीर अनेक सेल्सनी बनलेलं असतं, अनेक बनलेलं असतं, तसं नसतं त्यांचं. त्यांचं एक बॅक्टेरिया हा एकाच पेशीचा बनलेला असतो. एक मायक्रो ऑर्गॅनिझम तसे हे प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या आकाराचे जसे की गोल, स्पायरल, कमाच्या आकाराचे असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकारांचे बॅक्टेरिया आपल्याला आपल्या आजूबाजूला सापडतात. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे माणूस कसं आहे, माणूस हा प्राणी काही एका ठराविक एन्व्हायरमेंटमध्ये जगू शकतो. म्हणजे खूप अति थंड किंवा अति उष्ण किंवा अशा खूप वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आपण जगू शकत नाही. तर त्याच्या उलट बॅक्टेरिया जे असतात ते सगळे म्हणजे आपण जरी अति थंड किंवा अति उष्ण प्रदेशात गेलो तर आपल्याला खूप त्याच्यासाठी तयारी करावी लागते. एसी उष्ण असेल तर एसी किंवा असं काहीतरी किंवा थंड प्रदेशात असेल तर अनेक कपडे, हीटर वगैरे हे असं काही न करता अनेक वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये हे बॅक्टेरिया अगदी सहज राहत असतात. म्हणजे जसं की मातीमध्ये असतात, पाण्यामध्ये असतात, हवेमध्ये असतात आणि काही अगदी अंटार्क्टिका, आर्टिका अशा थंड ठिकाणी मिळतात किंवा काही रेडिओ ऍक्टिव्ह वेस्ट जिथे आहे तिथे सुद्धा रेडिओ ऍक्टिव्ह ठिकाणी आपण राहू शकत नाही. जिथे रेडिओ ऍक्टिव्हिटी खूप आहे अशा ठिकाणी. पण बॅक्टेरिया
काही प्रकारचे बॅक्टेरिया राहू शकतात. अर्थात सगळेच बॅक्टेरिया सगळीकडे राहतात असं नाही. या ठिकाणी राहणारे वेगळे, त्या ठिकाणी राहणारे वेगळे. तसंच खूप समुद्राच्या तळापाशी सुद्धा बॅक्टेरिया मिळतात. मातीत खूप खोदत खोदत गेलं आतमध्ये डीप अर्थमध्ये सुद्धा बॅक्टेरिया मिळतात. तसंच अजून एक ठिकाण बॅक्टेरियांचं राहण्याचं ठिकाण, जशी हे सगळी ठिकाणं आहेत, तसंच आपलं शरीर हे सुद्धा बॅक्टेरियाचं एक राहण्याचं ठिकाण आहे. त्यामुळे व्हेअर आर बॅक्टेरिया फाउंड, दे आर फाउंड इन व्हेरियस हॅबिटॅट्स इन्क्लुडिंग ह्युमन बॉडी. आणि मग ठीक आहे, आपल्या शरीरामध्ये असतात तर किती असतात? तर आपल्या शरीरामध्ये किती पेशी असतात? आपल्या स्वतःच्या ह्युमन बॉडीमध्ये ह्युमन पेशी किती असतात? कोणाला काही अंदाज आहे? कोणी काही उत्तर चॅटमध्ये देऊ शकतं? किती पेशी असतात ह्युमन बॉडीमध्ये? गुगल करायचं नाही हां. तुम्हाला काही माहिती असेल तर सांगायचं. मॅडम इन्फायनाईट. नाही, इन्फायनाईट तर नसतात. इन्फायनाईट हा खूप खूप मोठा नंबर आहे ना. इन्फायनाईट नसतात. त्याला एक फिक्स्ड संख्या असते. कारण आपलं शरीर फिक्स्ड आहे ना. आपला व्हॉल्यूम, आपली एवढी एक उंची आहे, एवढी जाडी, एवढं वजन आहे. त्याच्यात इन्फायनाईट पेशी तर नसतील आणि प्रत्येक पेशीला पण एक आकार आहे. अगदी छोट्या असल्या तरी आकार आहे. मग इन्फायनाईट असल्या तर आपल्या शरीराचा आकार पण इन्फायनाईट होईल. तसं नाहीये ना. तसं नाही. फिक्स नंबर ऑफ सेल्स आहेत. पण खूप मोठ्या, तू म्हणतेस ते बरोबर आहे, की खूप मोठ्या संख्येने असतात. तर किती? तर असा अंदाज काही सायंटिस्टनी जे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत त्याच्याप्रमाणे असा अंदाज येतो की 37 ट्रिलियन सेल्स एका ॲव्हरेज उंची आणि ॲव्हरेज वजन असलेल्या ह्युमन बीइंगचे, माणसाचे, मनुष्य प्राण्याचे च्या शरीरामध्ये 37 ट्रिलियन सेल्स असतात. 37 ट्रिलियन म्हणजे एकावर किती शून्य माहितीये का? एका मिलियन मध्ये किती शून्य असतात? कोण सांगू शकेल? 5. 6. मिलियन मध्ये 6 शून्य, बिलियन मध्ये 9 शून्य आणि ट्रिलियन मध्ये 12 शून्य. तीन तीन वाढत जातं. मिलियन मध्ये, 1000 मध्ये 3 शून्य, मिलियन मध्ये 6 शून्य, ट्रिलियन मध्ये 9 आणि बिलियन मध्ये 9 आणि ट्रिलियन मध्ये 12 शून्य. म्हणजे 37 वर 12 शून्य लावली की तेवढे सेल्स आपल्या शरीरामध्ये असतात. आपले स्वतःचे ह्युमन सेल्स. खूप आहेत ना? खूप आहेत असं वाटत असेल तर आता बॅक्टेरियाचा नंबर बघा. ह्युमन सेल्स 37 ट्रिलियन आहे आणि आपल्या शरीरामध्ये कदाचित असे काही काही एस्टिमेट्स प्रमाणे 100 ट्रिलियनच्या आसपास सुद्धा बॅक्टेरिया असू शकतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या सेल्स पेक्षा जास्त बॅक्टेरियांचा नंबर आहे. आता हा नंबर जुना होता 100 ट्रिलियन. हा कदाचित आता नवीन कॅल्क्युलेशन प्रमाणे तेवढे जास्त नाहीये. तेवढा 2016 मध्ये नवीन कॅल्क्युलेशन केलंय की 100 नाही पण 40 ते 50 ट्रिलियन आहेत. अगदी 40 ते 50 ट्रिलियन जरी धरला तरी याचा अर्थ असा होतो की आपल्या स्वतःच्या पेशी जेवढ्या आपल्या शरीरामध्ये त्याच्यापेक्षा जास्त पेशी किंवा तेवढ्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्त पेशी आपल्या शरीरामध्ये मायक्रोब्सच्या या आहेत. म्हणजे केवढ्या मोठ्या संख्येने बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये, आपल्या शरीराच्या वर हे उपस्थित असतात. मग आउटनंबर्ड आहोत म्हणजे आपल्यापेक्षा ते जास्ती आहेत. हे सेल नंबर प्रमाणे आपलं शरीर हे जास्त बॅक्टेरियानेच बनलेलं आहे आपल्या स्वतःच्या सेल्सच्या पेक्षा. पण त्यातून असं काय आहे की फॉर्च्युनेटली आपले सेल्स जे आहेत, आपल्या पेशी जे आहेत, आपल्या शरीराच्या पेशी ह्या एकेका एक ह्युमन पेशी आणि एक मायक्रोब ची पेशी जर ह्याची जर कंपॅरिझन केली तर ह्युमन्सची पेशी, मनुष्याची पेशी किंवा सेल ही मायक्रोब्सच्या, बॅक्टेरियाच्या सेलपेक्षा बरीच मोठी आहे. त्यामुळे ते छोटे बॅक्टेरिया खूप नंबरने जरी असले तरी ते छोटे असल्यामुळे व्हॉल्यूम, वजन जे आहे ते आपलं जास्त करून आपल्या शरीराचं आपल्या पेशींमुळेच आहे. बट ऍट द सेम टाइम तरी सुद्धा एवढ्या संख्येने ते बॅक्टेरिया मेजर आहे की जवळजवळ असा एस्टिमेट आहे की 5% आपल्या शरीराचं वजन हे मायक्रोब्सच्या मुळे आहे. म्हणजे आपण जेव्हा वजन काट्यावर उभं राहतो त्यातलं सगळं वजन आपलं नसतं. आपण काय एवढं वाटून घ्यायला नको की अरे माझं वजन वाढलंय. ठीक आहे, त्यातले 5% तर बॅक्टेरियाचंच वजन आहे. बरोबर? म्हणजे आपल्या वजनाच्या जेवढं वजन काटा त्याच्या 5% हे मायक्रोब्सनी बनलेलं आपल्या शरीरातलं वजन असतं. इतक्या संख्येने मायक्रोब्स आपल्या शरीरामध्ये आहेत. बरं, आता खूप संख्येने आहेत, आपल्या पेशींपेक्षाही जास्त आहेत, वजनाच्या 5% आहेत. पण
डायव्हर्सिटीचं काय, किती प्रकारचे मायक्रोब्स आहेत. संख्या तर खूप आहे, पण प्रकार किती आहे? सगळे एकाच प्रकारचे, सगळे 37 काय 40-50 ट्रिलियन बॅक्टेरियल सेल्स जे आहेत मायक्रोब्सचे, ते सगळे एकाच बॅक्टेरियाचे आहेत का? तर तसं नाहीये. अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये आहेत. म्हणजे आपल्या गटमध्ये, आपल्या पचन संस्थेमध्ये रेन फॉरेस्ट असल्यासारखं आहे. रेन फॉरेस्ट कुठे मिळतं? अमेझॉनच्या जंगलामध्ये रेन फॉरेस्ट मिळतं. त्याला रेन फॉरेस्ट ची खासियत, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, की तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्पीशीज आढळतात रेन फॉरेस्टमध्ये, बरोबर? म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं, खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, खूप वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, पक्षी, असे खूप डायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो, ती रेन फॉरेस्टमध्ये खूप जास्त असते. तशीच आपल्या पचन संस्थेमध्ये बॅक्टेरियाची खूप खूप मोठी डायव्हर्सिटी आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया हे आपल्या पचन संस्थेमध्ये सापडतात. आणि झू मध्ये जसे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी एकाच ठिकाणी झू मध्ये आणून ठेवलेले असतात, तसे आपल्या स्किनवर पण अनेक प्रकारचे बॅक्टेरिया हे एका ठिकाणी राहत असतात. म्हणजे ह्युमन गट मध्ये, एखाद्या माणसाच्या ह्युमन गट मध्ये 500 ते 1000 वेगवेगळे स्पीशीज बॅक्टेरियाच्या असू शकतात. आणि एखाद्या माणसाच्या स्किनवर 1000 मायक्रोबियल स्पीशीज, आणि सगळ्या माणसांच्या मध्ये म्हणजे भारतातली, अमेरिकेतली, अशी तशी सगळ्या माणसांच्या बॅक्टेरिया, शरीरामध्ये सापडणारे बॅक्टेरियाचे स्पीशीज बघितले तर जवळजवळ 35,000 स्पीशीज वेगवेगळ्या बॅक्टेरियाच्या या आपल्या माणसाच्या शरीरामध्ये आणि शरीरावर सापडतात. म्हणजे स्पीशीज म्हणजे काय आहे, एक ही प्रत्येक चित्रात तुम्हाला दिसते ती वेगवेगळी स्पीशीज आहे ना. वाघ वेगळा स्पीशीज आहे, बेडूक वेगळं स्पीशीज आहे, फुल वेगळं स्पीशीज आहे, माकड वेगळं स्पीशीज आहे. तसं या बॅक्टेरियाच्या 1000 स्पीशीज, 500 ते 1000 स्पीशीज वेगवेगळ्या आपल्या शरीरामध्ये आपल्याला सापडतात. आणि स्किनवर अजून वेगवेगळ्या वेगळ्या 1000 स्पीशीज आपल्याला सापडतात. तर मग आता काय काय बघितलं आपण, की खूप संख्येने आहेत आणि 5% वजन आहे त्यांचं, आणि खूप वेगवेगळे प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. मग जीन्सचं काय? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की जीन्स जे आहेत, डीएनए मध्ये आपल्याला जे जीन्स मिळतात ते खूप महत्वाचे आपल्या शरीराच्या फंक्शनिंगसाठी असतात. आणि आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे प्रोटीन्स बनतात ते सगळे आपल्या जीन्सवर अवलंबून असतात. तर ह्युमन्स मध्ये किती जीन्स आहेत, आणि बॅक्टेरियाचे सगळ्या आपल्या वेगवेगळ्या स्पीशीजचे 500 ते 1000 स्पीशीज ज्या आपल्या शरीरामध्ये, पोटामध्ये राहतात, त्या सगळ्यांचे जीन्स किती आहेत ह्याची जर तुलना केली तर ह्युमन जिनोम मध्ये साधारण 23 ते 23,000 काहीतरी, 23,000च्या पुढे थोडे जीन्स आहेत. वेगवेगळे सेपरेट डिस्टिंक्ट जीन्स 23,000 आहेत. हे आपल्याला खूप वाटत होतं जेव्हा ह्युमन जिनोमचं सिक्वेन्सिंग पहिल्यांदा झालं, त्याचं जिनोम नी प्रत्येक जीन शोधला गेला, तर अरे बापरे, माणसाच्या शरीरामध्ये 23,000 वेगवेगळे जीन्स आहेत असं वाटलं. तर हे तर काहीच नाही, आपल्या शरीरामधले राहणारे फक्त आणि हे सुद्धा जगातले सगळे बॅक्टेरियाबद्दल आपण बोलत नाही होता, जे अंटार्क्टिकामध्ये राहतात, जे समुद्रात राहतात, ते नाही. फक्त आपल्या शरीरावरती आणि शरीराच्या आत आणि शरीराच्या वर राहणारे बॅक्टेरिया नुसते बघितले तरी त्यांच्या जीन्सची संख्या खूप मोठी आहे. आता सांगा बरं, हे किती आहे, ह्याच्यात किती आहे? 1 to the power of 10 to the power of किती आहे, ह्याच्यात किती शून्य आहेत? 1 2 3 4 5 6, म्हणजे किती झाले? 10 crore. हम्म? म्हणजे 1 10 मिलियन crore. झालं. 10 हा, million. बरोबर. 1 मिलियन. आपल्या इंडियन सिस्टीम प्रमाणे कोटीमध्ये आपण मोजतो, आणि मिलियन, बिलियन ह्या सिस्टीम प्रमाणे 1 मिलियन, मगाशी आपण ट्रिलियन किती होतात ते पाहिलं ना, तर 1 मिलियन जीन्स, ह्युमन मायक्रोब्स, जे आपल्या शरीरातले बॅक्टेरिया आहेत त्यांचे सगळ्या जीन्सची संख्या मोजली तर 1 मिलियन पेक्षाही जास्त आहेत. आणि ह्युमन जिनोम मध्ये फक्त, म्हणजे त्या सर्कलचा प्रपोर्शन बघा तुम्ही, की ह्युमन जिनोम मध्ये फक्त 23,000, आणि ह्युमन मायक्रोब्स जर बघितलं तर 1 मिलियन पेक्षाही जास्त. आता त्यामुळे म्हणजे आपल्या शरीरामध्ये मायक्रोब्स नंबरनी जास्ती आहेत, जीन्सनी जास्ती आहेत, वजन त्यांचं बऱ्यापैकी आहे, डायव्हर्सिटीने आपण एकच आहोत ह्युमन, आणि बॅक्टेरियाच्या मात्र अनेक स्पीशीज, आपण एकच स्पीशीज आहोत. आणि आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरियाच्या मात्र अनेक स्पीशीज आहेत. तर असं प्रत्येक बाबतीमध्ये, बऱ्याच बाबतीमध्ये बॅक्टेरिया आपल्याला मागे टाकलेलं आहे आपल्या शरीरातल्या बॅक्टेरियाने. तर हे आपल्या माणसाच्या शरीरामध्ये आणि शरीरावरती सापडणारे जे मायक्रोब्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, विषाणू, जीवाणू, जीवाणू जास्त करून, विषाणू नाही पण जीवाणू जे आहेत, त्यांना
सगळ्यांना मिळून ह्युमन मायक्रोबायोम किंवा ह्युमन मायक्रोबायोटा असं म्हणतात. मायक्रोबायोम नाही, पण ह्युमन मायक्रोबायोटा म्हणजे शरीरात राहणाऱ्या मायक्रोब्सला ह्युमन मायक्रोबायोटा असं म्हणतात. सो ते टायटल जे आपलं होतं ते ह्याच्याबद्दल होतं. कारण की आपण बोलतोय आपल्या शरीरावर आणि शरीरात राहणाऱ्या मायक्रोब्स बद्दल. सो दिस इज व्हॉट इज ह्युमन मायक्रोबायोटा. सो मग आपल्या शरीरामध्ये ते राहतात तर कुठे राहतात? तर सगळीकडे राहतात. म्हणजे जिथे जिथे जी तुम्हाला ओपन सरफेसेस किंवा छिद्र किंवा असे जे माहिती असतील तिथे राहतात. म्हणजे या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या गटमध्ये म्हणजे पचन संस्थेमध्ये राहतात, तोंडामध्ये राहतात, कानामध्ये राहतात, डोळ्यामध्ये राहतात, नाकामध्ये राहतात, स्किनवर राहतात. अजून कुठली सगळी जी होल्स ह्याच्यात न दाखवलेली आहेत त्या सगळ्या होल्स मधनं आपल्या शरीरामधल्या राहतात. आणि असं पण नाही की सगळे सेम असतात. डोळ्यात राहणारे बॅक्टेरिया थोडे वेगळे असतात. कानात राहणारे थोडे स्पेशल असतात वेगळे. कारण की कानाची एन्व्हायरमेंट आणि डोळ्याची एन्व्हायरमेंट ही थोडी थोडी वेगळी असते. त्यामुळे तिथे राहणारे बॅक्टेरिया पण थोडे थोडे वेगळे असतात. काही कॉमन असतात जे सगळीकडे राहू शकतात. काही फक्त डोळ्यात राहणारे किंवा फक्त कानात, फक्त नाकात असणारे, फक्त पोटात असणारे असे बॅक्टेरिया असतात. तर त्यामुळे हे सगळीकडे राहतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. तर मग हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यात महत्वाचा किंवा मोठा प्रश्न पडला असेल तुम्हाला तो काय बरं? तुम्हाला काही असा मोठा प्रश्न पडलाय का? सांगा बरं हे बॅक्टेरिया बद्दल एवढी माहिती ऐकून. हे सगळं युजफुल असतात. हां, तर तो हा एक प्रश्न आहे. अजून कोणाचं काही म्हणणं आहे ह्याच्याबद्दल? एक प्रश्न असा आहे की ते युजफुल असतात का? अजून काही प्रश्न? मॅडम ते डेंजरस असतात. हां, त्याचाच दुसरा भाग म्हणजे डेंजरस असतात का? मग एवढ्या संख्येने आपल्या शरीरामध्ये जर मायक्रोब्स आणि बॅक्टेरिया राहतात, मग त्याचा आपल्याला त्रास नाही का मॅडम एका होत? बॉडीवरून दुसऱ्या बॉडीपर्यंत जाऊ शकतात का? कुठल्या एका बॉडीमधनं दुसऱ्या बॉडीमध्ये जाऊ शकतात? वाह! वाह! आणखीन छान प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न आपल्याला पडतात, बरोबर? तर त्याचं युजफुल आहेत का डेंजरस मॅम आहेत? आणि तर माझा क्वेश्चन आहे की हां, बोला. हॅलो मॅम, माझा क्वेश्चन आहे की जर आपल्या बॉडी मधले सगळे मायक्रोब्स डबल झाले तर आपल्या बॉडीवर काय इफेक्ट होईल? हो, डबल झाले तर काय इफेक्ट होईल आपण विचार करू शकतो किंवा पूर्ण गेले तर काय इफेक्ट नाहीसे झाले, झिरो झाले तर काय होईल असाही एक विचार करू शकतो. बरोबर हा ना? मॅम. तर हां, तर आपण आणि ह्या सर्वाइव्ह करण्यासाठी टेम्परेचर वगैरे काय लागतं? फिक्स आहे का? काय, काय कशासाठी टेम्परेचर फिक्स्ड आहे का? त्यांना सर्वाइव्ह करण्यासाठी. हां, तर हा तर सोपा प्रश्न आहे त्या मानाने. आपल्या शरीराचं टेम्परेचर किती असतं? नॉर्मल टेम्परेचर जेव्हा आपण हेल्दी असतो. 37 हां, डिग्री 37 20. अगदी सगळ्यांचं प्रत्येकाचं बरोबर 37 नसतं, पण 37च्या आसपास असतं. बरोबर? 36 to 38 च्या मध्ये आपल्या प्रत्येकाचं ही नॉर्मल रेंज आहे, की सगळ्यांचं एक 100 किंवा 1000 लोकांचं तपासलं नॉर्मल हेल्दी लोकांचं, तर त्यांचं त्या 36 to 38 किंवा त्या थोड्याशा रेंजमध्ये 37च्या आसपासच्या रेंजमध्ये आपलं टेम्परेचर असतं. त्यामुळे अर्थातच आपल्या शरीरामध्ये राहणारे जे बॅक्टेरिया आहेत, ते त्या टेम्परेचरला सर्व्हाइव्ह होणारे बॅक्टेरिया असतात. त्यामुळे आपल्याला जेव्हा ताप येतो काही इन्फेक्शनला फाईट करण्यासाठी, तेव्हा तो एक भाग पण असतो, की टेम्परेचर वाढलं तर सगळेच बॅक्टेरिया स्पेशली इन्फेक्शन जे ते राहू शकतीलच असं नाही. त्यामुळे शरीर एक प्रयत्न असाही करून बघतं ते बॅक्टेरियाचं इन्फेक्शन कमी करण्यासाठी, की ताप येण्याचं. पण जे नॉर्मल आपण आत्ता ज्या बॅक्टेरिया ह्युमन मायक्रोबायोटाबद्दल जे नॉर्मली आपल्या शरीरामध्ये शरीरावर जे बॅक्टेरिया राहतात, ते आपल्यासारखेच आपण जसं 37 डिग्रीजला राहतो आपलं शरीर, तसं ते पण 37 डिग्रीजला राहतात. तर बाकी पण आणखीन प्रश्न होते, की युजफुल असतात की हार्मफुल असतात. तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, की एवढे सगळे बॅक्टेरिया आपल्या शरीरावर, मायक्रोब्स आपल्या शरीरावर असतात, तर त्याचा आपल्याला त्रास होत नाही का? तर ऑन द कॉन्ट्ररी बरेचसे बॅक्टेरिया जे आहेत, ते आपल्याला मदतच करतात. अर्थातच काही काही बॅक्टेरिया आहेत ते आपल्यासाठी हानिकारक असतात. म्हणजे आपण जे शिकलोय, की बाबा टायफॉइड अमुक बॅक्टेरियाने होतो, कॉलरा अमुक बॅक्टेरियाने होतो, विब्रिओ कॉलरेनी कॉलरा होतो किंवा टीबीचे मायकोबॅक्टेरियम त्यामुळे टीबी होतो की म्हणजे क्षयरोग होतो. तर हे तर खरं आहेच. त्यामुळे पर्टिक्युलरली क्षयरोगाचे बॅक्टेरिया आपल्या शरीरात आले आणि ते खूप संख्येने वाढले तर आपल्याला टीबी होणार किंवा कॉलराचे बॅक्टेरिया आपल्या पोटात गेले आणि ते तिकडे वाढले तर आपल्याला कॉलरा होणार. पण सगळेच बॅक्टेरिया जे आपल्या शरीरावर राहतात, ते आपल्यासाठी हानिकारक असतात, डेंजरस असतात असं अजिबातच नाही. ते उलट आपल्या बऱ्याच गोष्टींमध्ये आपली मदतच करत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल पोटामध्ये राहणारे जे बॅक्टेरिया आहेत, ते
आपल्या पोटामध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस असतातच की ज्याच्यामुळे आपल्या जेवणाचं डायजेशन होतं. पण त्याचबरोबर बॅक्टेरिया सुद्धा डायजेशनमध्ये मदत करत असतात. ते आपण जे जेवण आपल्या पोटात घेतो त्याचे त्याचं तुकडे करण्यामध्ये, त्याचं डायजेशन करण्यामध्ये बॅक्टेरिया त्यांच्या जेवणासाठी ते वापरतात, त्यांच्या अन्नासाठी ते वापरतात. त्यामुळे त्या प्रोसेसमध्ये आपल्याला पण मदत करून ते तुकडे-तुकडे करून देतात. नंतर काही जेवणातले जे विटॅमिन्स असतात काही अन्नपदार्थांमधले, तर ते बॅक्टेरियाने त्याच्यावर प्रक्रिया केली कीच ते विटॅमिन्स त्या अन्नपदार्थातनं बाहेर पडतात आणि आपल्या शरीराला वापरता येतात. त्यामुळे दे नीड द बॅक्टेरिया टू रिलीज देम फ्रॉम द फूड दॅट वी ईट. त्यामुळे बॅक्टेरियाचा व्हिटॅमिनच्या दृष्टीने पण फायदा आहे. आणि मुख्य म्हणजे ते आपल्या पोटात जे खातो आपण ते सगळं जेवण ते पण जेवत असतात. त्यामुळे मग ते सगळं तिकडचा भाग सुद्धा स्वच्छ ठेवतात. शिवाय ते जे आपल्याला डेंजरस बॅक्टेरिया आहेत त्यांच्याबरोबर यांची कॉम्पिटिशन असते. कारण की आपल्या पोटात फिक्स जागा आहे, एवढीच जागा आहे समजा. तर त्या जागेमध्ये हे चांगले बॅक्टेरियानी राहायचं का इन्फेक्शन करणाऱ्या बॅक्टेरियानी राहायचं ह्याची त्यांची कॉम्पिटिशन होते. त्यामुळे जर ते चांगले बॅक्टेरिया आपल्याला आपण मदत केली आणि ते जर जिंकले तर मग इन्फेक्शन करणाऱ्या बॅक्टेरियाला आपल्याला दूर ठेवता येतं. त्यामुळे अशा प्रकारेही ते आपल्याला मदत करतात. शिवाय मी म्हटलं तसं दे कम्पीट विथ बॅड बॅक्टेरिया टू कीप देम आउट. शिवाय आपली जी इम्युन सिस्टम आहे म्हणजे आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ज्याच्यामुळे आपल्याला बाहेरनं आपल्याला झालेल्या इन्फेक्शनला आपल्याला लढा देता येतो. तर त्याच्याशी पण आपले हे आपल्या पोटात राहणारे जे बॅक्टेरिया आहेत ते त्यांना सिग्नल देतात इम्युन सिस्टीमला की हा जर दुसरा कुठला हार्मफुल बॅक्टेरिया आपल्या जेवणातनं जर कोपऱ्याची पाणीपुरी खाल्ली आणि ती स्वच्छ नसली आणि त्याच्यावरनं जर कुठला बॅक्टेरिया गेला जो आपल्याला डेंजरस असू शकतो तसा, तर काही वेळेस आपल्या पोटात असलेले आपले फ्रेंड्स जे ह्युमन मायक्रोबायोटा मधले बॅक्टेरिया जे असतात ते इम्युन सिस्टीमला आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला सांगतात की असा असा प्रॉब्लेम आहे, असा असा हार्मफुल बॅक्टेरियम आलाय, तर द इम्युन सिस्टीम शुड गेट रेडी टू अटॅक दॅट हार्मफुल बॅक्टेरियम. म्हणजे तर हे आता हे कार्टूनमध्ये तर त्यांनी दाखवलंय की गट बॅक्टेरियानी इम्युन सिस्टीमच्या सेलला म्हणजे व्हाईट ब्लड सेलला फोन केलाय. तर तसा फोन तर काही नाही करत, पण ते काय करतात ते कम्युनिकेट कसं करतात तर एखादा गट बॅक्टेरिया असं एखादं केमिकल रिलीज करतो जे इम्युन सिस्टीमच्या रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींपर्यंत पोहोचतं आणि मग ते केमिकल त्यांच्यापर्यंत पोहोचलं की त्यांना लक्षात येतं की अरे काहीतरी प्रॉब्लेम आहे, स्टमक मध्ये कुठलं तरी इन्फेक्शन होतंय. मग त्याच्याप्रमाणे ते काहीतरी रिस्पॉन्स हे करतात आणि आपल्याला शरीराला लढा द्यायचा, आपल्या इन्फेक्शनचा लढा द्यायचा प्रयत्न करायला लागतात. सो अशा प्रकारे आपल्या पोटात राहणारे जे किंवा शरीरावर राहणारे जे मायक्रोब्स आहेत ते आपल्या शरीराला अनेक प्रकारांनी मदतही करत असतात किंवा काही असतात जे हार्मफुलही नसतात आणि युजफुलही नसतात, पण ते तसेच असतात. काही असतात ते जे कमी संख्येने हार्मफुल नसतात, पण एका लिमिटपेक्षा जास्त नंबर झाला त्यांचा आपल्या शरीरामध्ये तर आपल्याला त्रास होऊ शकतो. इकोलाय फॉर एक्झाम्पल. इकोलाय हा बॅक्टेरियम जो इस्चेरिशिया कोलाय तो आपल्या गटमध्ये राहतो काही संख्येने. पण इस्चेरिशिया कोलायचा आपल्या शरीरातला नंबर खूप वाढला तर मात्र आपल्याला त्रास होऊ शकतो. आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते कम्पीट करतात, ते वाईट बॅक्टेरियाला बाहेर ठेवतात किंवा काही नुसतेच असतात पण आपल्याला त्याचा त्रास नाही होत. आणि मग ते कुठल्या गोष्टी आपल्या शरीरातल्या अफेक्ट करतात. आपण बोललो त्याप्रमाणे डायजेशनमध्ये आपल्याला आपलं जेवण पचवण्यासाठी मदत करतात. शिवाय इम्युन सिस्टीमला आपल्या मदत करतात. ह्याच्याच बरोबर अनेक वेगवेगळे आपल्या शरीरातले प्रोसेसेस जे आहेत, आपल्या शरीरात घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती आपण आपल्या शरीरामध्ये असलेल्या बॅक्टेरियांचा, मायक्रोब्सचा परिणाम होत असतो. फॉर एक्झाम्पल आपल्या बिहेवियरवर, आपल्या मूडवर ह्याचा परिणाम होऊ शकतो. आपण जे अन्न खातो त्याच्यातला किती भाग फॅट म्हणून आपल्या शरीरामध्ये स्टोअर केला जातो ह्याच्यावरती बॅक्टेरियाचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे काही जणांच्या शरीरामध्ये एक प्रकारचे बॅक्टेरिया असले तर त्यांची वजन वाढण्याची किंवा फॅट टिश्यू त्यांच्या शरीरामध्ये तयार होण्याची जास्त शक्यता असते किंवा काही हार्ट कंडिशन्स आहेत त्याच्यावरती बॅक्टेरिया तुमच्या पोटामध्ये शरीरामध्ये कुठले आहेत त्याचा इफेक्ट होऊ शकतो. अशा खूप वेगवेगळ्या या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींवरती आपल्या वेगवेगळ्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेसवरती बॅक्टेरियांचा आपल्या शरीरातल्या बॅक्टेरियांचा परिणाम होत असतो. ही स्लाइड आपण सध्या थोडीशी स्किप करूया. हा
तसंच आता आपल्याला लक्षात येतंय की मायक्रोबायोटा आणि आपलं गट म्हणजे आपलं पचन संस्था आणि ब्रेन ह्यांच्यामध्ये एक कम्युनिकेशनचं चॅनल येतं. असं हे आता खूप नवीन येणारं फील्ड आहे. त्यामुळे आपल्याला ह्याच्यातली आपल्या स्वतःच्या गटमधले मायक्रोब्स आणि त्यांची आपल्या शरीराशी होणारी, आपल्या पेशींची होणारी इंटरॅक्शन, त्याच्यावर होणारा परिणाम ह्याच्यावरती अजून काम चालू आहे. त्यामुळे नवीन-नवीन गोष्टी आपल्याला आता समजतायत याच्याबद्दल. पण एक गोष्ट अशी कळलेली आहे की मायक्रोबायोटा गट आणि मेंदू ह्यांच्यामध्ये कम्युनिकेशन चॅनल सतत चालू असतो. त्यामुळे आपल्या मायक्रोबायोटाचा परिणाम हा आपल्याला किती काय खावंसं वाटतंय, कधी-कधी आपल्याला असं वाटतं की हे खावं, ते खावं. त्याच्यामध्ये काय कदाचित आपल्या बॅक्टेरियाचा परिणाम असू शकतो. किंवा ओबेसिटी आपण जे खातो ते जेवण आपण कसं प्रोसेस करतो, त्याचा किती फॅटमध्ये रूपांतर होतं ह्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. किंवा गट ब्रेन ॲक्सिस जसं म्हटलंय तसं त्याप्रमाणे मेंटल हेल्थवर आपल्या काही लोकांना खूप अँक्झायटीचा त्रास असतो किंवा काही जणांना डिप्रेशन येतं. त्याच्यात सुद्धा बॅक्टेरियाचा परिणाम ह्याच्यामध्ये असू शकतो. अशा सगळ्या अनेक गोष्टींवरती बॅक्टेरियाचा परिणाम होऊ शकतो. असं लक्षात आलंय की अस्थमा असलेले लोकं आणि अस्थमा नसलेले लोकं ह्यांची जर तुलना केली तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स असतात किंवा डायबिटीस असलेले आणि नसलेले ह्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स असतात. ह्यांच्यामध्ये थोडे वेगळ्या असतात, थोडे त्याच्यामध्ये डायबिटीस नसलेल्यांमध्ये थोडे वेगळे असतात. म्हणजे काय की काही कॉमन असतात, पण काही डायबिटीसमध्ये काही बॅक्टेरियाची संख्या खूप वाढलेली असते किंवा अमुक प्रकारचे बॅक्टेरिया डायबिटीस असलेल्या लोकांमध्ये खूप कमी असतात. अशा प्रकारचे कोरिलेशन्स म्हणजे अशा ऑब्झर्वेशन्स आता हळूहळू सायंटिस्टना लक्षात यायला लागलेत आणि आता ते त्याच्यावरती अभ्यास करतायत की का होत असेल असं. डायबिटीस झाल्यामुळे एक प्रकारचे बॅक्टेरिया अमुक प्रकारचे बॅक्टेरिया कमी झाले का हे बॅक्टेरिया कमी असल्यामुळे डायबिटीस होण्याची शक्यता आहे. हे अजून संशोधन ह्याच्यावरती चालू आहे. दुसरी असं आहे की कम्युनिटीज म्हणजे एकेका ठिकाणी राहणाऱ्या किंवा एका ठिकाणी मिळणारे जे लोक असतात त्यांच्या शरीरामध्ये जे बॅक्टेरिया सापडतात ते ते डिस्टिंक्ट असतात. म्हणजे त्यांच्यात काही अमुक प्रकारचे बॅक्टेरिया जास्त असतात, अमुक प्रकारचे कमी असतात किंवा ह्या प्रकारचे सगळ्यात कॉमन असतात. असं आहे. म्हणजे काय की समजा आसाममध्ये राहणाऱ्या लोकांचा मायक्रोबायोटा आपण जर चेक केला की ह्युमन मायक्रोबायोटा आसामी लोकांचे कुठले मायक्रोब्स आहेत ते आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मायक्रोब्सचा मायक्रोबायोटाचे कंपॅरिझन केली, तुलना केली तर तो वेगवेगळा असतो. तर हे का असेल असं तुम्हाला वाटतं? काही कोणाचा अंदाज आहे का की असं का ते होत असेल वेगळंच की खातात. आसाम ते मधल्यांचा वेगळंच खातात. मायक्रोबायोटा थोडा वेगळा आहे मॅम आणि प्रत्येका जागीचं क्लायमेट काय वेगवेगळं असतं आणि हॅबिट्स वेगवेगळे असतात. हा व्हेरी नाईस. And क्लायमेट diet एक गोष्ट आहे, त्यांचं हॅबिट्स डायट म्हणजे काय प्लॅन. पर्टिक्युलरली? क्लायमेट आणि फूड हॅबिट्स. फूड हा परफेक्ट, व्हेरी गुड. त्याच्याबरोबर म्हणजे क्लायमेट वेगळं असतं, कल्चरल प्रॅक्टिसेस वेगळ्या असतात, काय प्रकार आपण खातो ते वेगवेगळं असतं. का ते कुक्ड खातो का रॉ खातो? काही लोक जास्त रॉ फूड खातात, काही लोक कुक्ड खातात, काही जास्त आंबट गोष्टी खातात. त्यामुळे अमुक प्रकारचे एका प्रकारचे बॅक्टेरिया त्यांच्या ह्याच्यात जास्त असतात. क्लायमेट जसं तुम्ही म्हटलात तसं वेगवेगळं असतं. नंतर जेनेटिक मेकअप सुद्धा आपला वेगवेगळा असतो. आसामी लोकांचा थोडा फरक असतो. त्यामुळे मग त्यांच्या शरीरात कुठले बॅक्टेरिया जास्त आनंदाने राहू शकतात ह्याच्यातही थोडा फरक असू शकतो. त्यामुळे जीन्स, क्लायमेट, फूड हॅबिट्स ह्या सगळ्यांमुळे एक कम्युनिटीमध्ये वेगवेगळा फरक आपल्याला मायक्रोबायोटामध्ये दिसून आलेला आहे. एवढंच नाही तर प्रत्येक माणसाचा मायक्रोबायोटा युनिक असतो. म्हणजे आता हे फेमस पर्सनॅलिटीज आपण जे बघितले तर या प्रत्येकाचा मायक्रोबायोटा सचिन तेंडुलकरचा मायक्रोबायोटा आणि सई तामणकरचा मायक्रोबायोटा ह्याच्यात फरक असणार आहे. म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांचं कॉमन महाराष्ट्रीयन मायक्रोबायोटा असेल कारण दोघंही महाराष्ट्रात वाढलेले राहिलेले आहेत आणि जेनेटिकली महाराष्ट्रीयन आहेत. पण तरी अजून फाईन कंपॅरिझन केली तर प्रत्येकाचा आणि नुसतं या चार फेमस पर्सनॅलिटीजचाच नाही तर आपल्या इथे असलेल्या प्रत्येक जणांचा मायक्रोबायोटा हा डिस्टिंक्ट आहे, युनिक आहे. म्हणजे कसं फिंगरप्रिंट कसं प्रत्येकाचं युनिक असतं
तसं आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरियाचं जे कॉम्पोजिशन आहे म्हणजे माझ्या असे आहे का युनिक आहे म्हणजे माझ्या शरीरामधला जो जो जी बॅक्टेरियाची स्पीशीज आहे ती दुसऱ्या कोणाकडे नाहीये असं आहे का तर तसं नाहीये तर सारख्याच स्पीशीज असतात कारण मगाशी कोणीतरी म्हटल्याप्रमाणे ते माझ्याकडून तुझ्याकडे तुझ्याकडून शेजारच्याकडे अशा त्या ट्रॅव्हलच होत असतात त्यामुळे असं होणार नाही की माझ्या शरीरामध्ये एक अशी स्पीशीज आहे जी दुसरीकडे कुठेही नाहीये पण जी बॅक्टेरियाचं कॉम्पोजिशन आहे की त्यात आपण पाहिलं की 500 1000 स्पीशीज 2000 स्पीशीज सुद्धा असू शकतात तर त्याच्यामध्ये ए स्पीशीज बी स्पीशीज किती आहे ए स्पीशीजच्या मानाने बी स्पीशीज किती आहे बी स्पीशीज आणि ए स्पीशीज आणि सी स्पीशीजचं कॉम्बिनेशन प्रपोर्शन काय आहे हे युनिक असतं हे परम्युटेशन कॉम्बिनेशन युनिक असतं म्हणजे आपला फोन नंबर कसा युनिक असतो की नाही डिजिट्स तेच असतात 1 to 9 किंवा 1 to 9 आणि 0 ह्याच्या 0 to 9 ह्याच्यामधलेच ह्याच्याच परम्युटेशन कॉम्बिनेशननीच सगळ्यांचे फोन नंबर बनलेला असतो त्यामुळे तसं स्पीशीज त्याच असतात फक्त त्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रपोर्शन जे असतं ते वेगवेगळं असतं त्यामुळे आपल्या मायक्रोबायोटाची बॅक्टेरियल एक सिग्नेचर बनू शकते आणि अर्थातच ती सिग्नेचर विथ टाइम फिंगरप्रिंट्स कसे तसेच राहतात आयुष्यभर तेच राहतात जवळजवळ खूप बदलत नाहीत आपल्या एज प्रमाणे उलट बॅक्टेरियल सिग्नेचर मात्र थोडी थोडी बदलू शकते म्हणजे आपण समजा आज इकडे राहतोय आणि उद्या जाऊन दुसऱ्या प्रदेशात राहायला गेलो युरोपमध्ये गेलो किंवा अमेरिकेला गेलो किंवा इव्हन कलकत्त्याला गेलो किंवा इतर ठिकाणी गेलो राहायला आणि खूप दिवस तिकडे राहिलो तर आपली बॅक्टेरियल सिग्नेचर थोडी बदलू शकते आपलं वय वाढतं किंवा काही सवयी बदलतात त्याच्याप्रमाणे बॅक्टेरियल सिग्नेचर थोडी बदलू शकते पण प्रत्येकाची युनिक बॅक्टेरियल सिग्नेचर आहे म्हणजे जसं पुढे कदाचित असंही होईल की फिंगरप्रिंट जसे चोर पकडायला किंवा गुन्हेगार पकडायला वापरतात तसे कदाचित बॅक्टेरियल सिग्नेचर सुद्धा वापरतात म्हणजे असं आहे आणि आपण आपल्या शरीरावरती जे बॅक्टेरिया असतात त्याचा क्लाउड आपल्या भोवती असतो कारण की ते काही शरीरावर आहे म्हणजे चिकटूनच राहतात असं नाही इतके सगळे असतात की हात हलवला हे झालं ते असे आपल्या शरीराच्या आसपास असा एक क्लाउड बनलेला असतो आपल्या स्वतःच्या बॅक्टेरियाचा त्यामुळे तुम्ही एका जागी खुर्चीत बसलात आणि थोड्या वेळ एक तासभर एका खुर्चीत बसलात आणि उठून निघून गेलात तर काही वेळ तुम्ही निघून गेल्यानंतर काही वेळ तुमच्या खुर्चीवर तुमची बॅक्टेरियल सिग्नेचर राहते म्हणजे त्यामुळे तुम्ही समजा सगळ्यांची बॅक्टेरियल सिग्नेचर आपण आयडेंटिफाय केली आणि एका वर्गात सगळ्यांना बसवलं आणि सगळे उठून बाहेर गेले तर त्याच्यावरनं समजू शकतं की कोण कुठे बसलं होतं बरोबर आहे ना म्हणजे आता हे खूप पुढच्या गोष्टी आहेत पण अजून हे असं झालेलं नाहीये पण हे युनिक असतात एवढं मात्र आपल्याला माहितीये आणि प्रत्येकाच्या शरीराच्या भोवती एक क्लाउड आपल्या बॅक्टेरियाचा बनलेला असतो मग आता एवढंच नाही तर हे बॅक्टेरिया जे आहेत त्याचा वापर आपण आपल्या बघितलंच आहे की बरेचसे आपले बॅक्टेरिया जे शरीरामध्ये असलेले ते युजफुल असतात त्यामुळे आपण आता तो थेरपीसाठी पण करायला लागलोय काही बॅक्टेरियाचा वापर हा कॅन्सरचे औषधं कॅन्सरचे सेल पर्टिक्युलरली कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी औषधं देण्यासाठी बॅक्टेरियाचा वापर केला जातोय कॅन्सर ट्रीटमेंटसाठी आणि काही वेळेला दुसऱ्या कुठल्या तरी हार्मफुल बॅक्टेरिया बाहेरनं आलेल्याचं इन्फेक्शन आपल्याला झालं तर त्याच्यासाठी ते ते इन्फेक्शनवर उपाय म्हणून चांगल्या बॅक्टेरियांचा वापर केला जातो आणि ते कसं केलं जातं तर फिकल ट्रान्सप्लांट या ह्यानी ट्रान्सप्लांट हा शब्द माहितीये किडनी ट्रान्सप्लांट कधी कधी आपण ऐकतो की कोणाची किडनी फेल झाली तर त्यांच्या कोणीतरी बहिणीनी भावानी किंवा मॅम दुसऱ्या कोणी हेअर नातेवाईकांनी ट्रान्सप्लांट हा हेअर ट्रान्सप्लांट आपण ऐकतो बरोबर व्हेरी गुड हेअर ट्रान्सप्लांट बद्दल ऐकतो किडनी ट्रान्सप्लांट बद्दल ऐकतो क्वचित कधीतरी हार्ट ट्रान्सप्लांट बद्दल ऐकतो तर हा हार्ट ट्रान्सप्लांट हार्ट फिकल ट्रान्सप्लांट आता मी सांगितलं त्या फिकल ट्रान्सप्लांट काय असेल काही अंदाज आहे का कोणी काही सांगू शकता का की फिकल ट्रान्सप्लांट म्हणजे काय असेल म्हणजे जर एखाद्यातले बॉडीतले हा मायक्रोब्स मेले तर त्याला परत मॅम आपण द्यायचे. एखाद्यातले मायक्रोब्स दुसऱ्यात घालतात कसे ते बरोबर आहे की एकातले मायक्रोब्स दुसऱ्यात घालतात पण फिकल म्हणजे काय फिकल हा शब्द ऐकलाय मॅडम फिसीस बद्दल काय मॅम फिशेस ऐकलाय येस फिसीज वरनच आलेला तर फिसीज वरनच आलेला फिकल हा शब्द आहे तर आपण पाहिलं आता की आपल्या पचन संस्थेमध्ये गटमध्ये खूप संख्येने बॅक्टेरिया असतात त्यामुळे ऑब्व्हियसली आपले फिसीज जे आहेत ते आपण तोंडात जेवतो आणि मग त्याच्यावर पचन होतं आणि मग त्याचे फिसीज तयार होतात जे अनडायजेस्टेड मटेरियल असतं तर आपल्या पचन संस्थेमध्ये आणि आपल्या जेवणामध्ये दही खातो हे खातो त्याच्यामध्ये ते सगळे बॅक्टेरिया असतात गटमधले बॅक्टेरिया तर त्यामुळे फिसीज मध्ये पण खूप संख्येने बॅक्टेरिया
असतात आणि आपले फिसीज आपल्या गटमध्ये बनत असल्यामुळे त्यातले बरेचसे आपल्या फिसीजमध्ये जे असतात ते युजफुल बॅक्टेरिया म्हणजे जे आपल्या गटमध्ये राहणारे बॅक्टेरियाच आपल्या फिसीजमध्ये सुद्धा दिसतात. त्यामुळे जर एखादं पर्टिक्युलर इन्फेक्शन असं आपल्या पोटात झालं, की जे खूप त्रासदायक आहे आणि त्याच्यामुळे आपल्या नॉर्मल माणसाच्या जे युजफुल बॅक्टेरिया ते सगळे त्या इन्फेक्शनमुळे मेलेत. ते सगळे नष्ट झालेत. असं जर झालं तर दुसऱ्या माणसाच्या फिसीजमधनं ते बॅक्टेरिया घेऊन जो आजारी माणूस आहे त्याला ती फिसीसचं ट्रान्सप्लांटेशन जसं केसाचं ट्रान्सप्लांटेशन डोनेट केलेल्या लिव्हर किंवा किडनीचं ट्रान्सप्लांटेशन केलं जातं तसं या केसमध्ये फिकल मॅटरचं म्हणजे फिसीसचं ट्रान्सप्लांटेशन फिसीस म्हणजे काय कोणा सगळ्यांना माहिती आहे ना फिसीस म्हणजे जो अनडायजेस्टेड भाग जो बाहेर टाकला जातो रोज सकाळी शरीरातनं तो म्हणजे फिसीस तर त्याच्यातनं बॅक्टेरिया घेऊन ट्रान्सप्लांटेशन केलं जातं पण डोंट वरी हे जे ट्रान्सप्लांट करतात ते एनस मधनं म्हणजे आपला जिथून बाहेर टाकलं जातो फिकल मॅटर तिथून ते आत ट्यूब घालून इंजेक्ट केले जातात. ते वाटताना वाटतं की ही किती घाण पण त्याच्यामध्ये इतकी युजफुल बॅक्टेरिया असतात की अशी इन्फेक्शन जी बाकी कुठल्याही औषधांनी अँटीबायोटिकनी कशाने जात नाही ती या चांगल्या बॅक्टेरियाचं ट्रान्सप्लांटेशन दिल्यामुळे ते पेशंट बरे होतात. काही पर्टिक्युलरली क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल नावाचं एक अतिशय डेंजरस असं इन्फेक्शन काही वेळेला काही लोकांना होतं जे काही केलं जात नाही किती अँटीबायोटिक्सनी काही त्याच्यावर फार परिणाम होत नाही आणि ते आपल्या नॉर्मल जो गट फ्लोरा ज्याला म्हणतात किंवा गट मायक्रोबायोटा ज्याला म्हणतात आपला तर तो त्याला पूर्णपणे ते क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल टेक ओव्हर करून टाकतं. ती सगळी जागा जी दुसऱ्या मायक्रोब्सनी आपल्या पोटामध्ये गटमध्ये स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन मध्ये घेतलेली असते ती सगळे त्या जागेवर सगळा कब्जा करून घेतो क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल. त्यामुळे फक्त हे त्याच्यामध्ये हा दुसऱ्या हेल्दी डोनरचा हेल्दी माणसाच्या फिसीज मधनं घेतलेला फिसीज जर या क्लॉस्ट्रिडियम डिफिसिलच्या पेशंटच्या बॉडीमध्ये घातले गटमध्ये एनसमध्ये घातले तर असं लक्षात आलंय की त्याच्यामुळे तो पेशंट त्या क्लॉस्ट्रिडियमच्या इन्फेक्शनला फाईट करू शकतो आणि त्याच्यामुळे बरंच स्टूल डोनर किंवा स्टूल फिसिसचे डोनर्स कडनं घेतलेल्या याच्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे सुद्धा एक थेरपी म्हणून गट चांगल्या मायक्रोबायोटाचा उपयोग आता हळूहळू व्हायला लागलाय काही गोष्टींमध्ये. तर बेसिकली दिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू डिस्कस विथ यू. आज मला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगायचं होतं आणि त्यामुळे आपण जे जाहिराती बघतो की अगदी हाताच्या डेटॉल किंवा अशा सोप पासून जमीन पुसण्याच्या ह्याच्यामध्ये की सगळे 99.9% बॅक्टेरिया घालवून टाका हातावरनं सगळे घालून टाका जमिनीवरनं सगळे घालून टाका असं म्हणणं बरोबर नाहीये. अगदी त्यांचा हा मुद्दा बरोबरच आहे की जे डिझीज त्रास देणारे किंवा डिझीज कॉज करणारे बॅक्टेरिया आहेत त्यांना आपण थोडं कमी केलं पाहिजे पण ऍट द सेम टाइम जेव्हा साबण आपण वापरतो किंवा अँटीबायोटिक्स वापरतो तर तेव्हा अँटीबायोटिकला किंवा साबणाला कळत नाही की हे चांगले बॅक्टेरिया आहेत आणि हे वाईट बॅक्टेरिया आहेत ना त्रास नाही द्यायचा फक्त वाईट बॅक्टेरियाना मारायचं. ते जे बॅक्टेरिया असेल ते सगळ्यावर इफेक्ट करतात बरोबर. त्यामुळे चांगल्याबरोबर वाईटाबरोबर चांगले बॅक्टेरिया पण जातात. त्यामुळे वी हॅव टू आपण आपल्या शरीराच्या मायक्रोब्स बरोबर फ्रेंड्स आपण मैत्री केली पाहिजे आणि त्यांची काळजी पण घेतली पाहिजे. तर कसं तर अँटीबॅक्टेरियल साबणांमुळे आणि आपण आता ऐकतो तुम्ही कदाचित ऐकलं असेल की अँटीबायोटिक्स जे आपल्याला काही एखाद्या वाईट बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं की अँटीबायोटिक दिले जातात त्याच्यामुळे ते वाईट बॅक्टेरियाचं इन्फेक्शन ते बॅक्टेरिया मरून ते इन्फेक्शन कमी होऊन आपला त्रास कमी होतो. पण जर अँटीबायोटिक सारखे वापरले किंवा अँटीबॅक्टेरियल सारखे वापरले तर त्या अँटीबायोटिक्सना रेझिस्ट करणारे त्याच्यावर परिणाम काही अँटीबायोटिक्सचा होत नाही असे बॅक्टेरिया मग आपल्या शरीरामध्ये तयार होऊ शकतात. त्यामुळे एक सगळ्यात महत्वाचं पाळायचं ते म्हणजे जर आपल्याला डॉक्टरांनी अँटीबायोटिक दिलं तर त्याचा एक तर सारखं दर काही छोटं मोठं झालं की अँटीबायोटिक घ्यायचं नाही. बरेचसे लहान सहान जे आजार असतात ते आपलं स्वतःचं शरीर थोडा त्याला शरीराला वेळ दिला थोडी विश्रांती घेतली नीट खाल्लं प्यायलं की आपलं शरीर त्या छोट्या मोठ्या इन्फेक्शन्सना फाईट करतं. थोडंसं सर्दी पडसं झालं काढा घेतला थोडं विश्रांती घेतली काय म्हणजे काहीतरी गरम प्यायलं हे तर असं करून सुद्धा त्याच्यावरती हे होऊ शकतं. अर्थात आपल्याला जास्त त्रास व्हायला लागला तर डॉक्टरांकडे ऑफकोर्स जायचंच आणि डॉक्टरांनी समजा अँटीबायोटिक सारखे सारखे घेऊ नये पण समजा घेतले तर त्याचा पूर्ण कोर्स कंप्लीट करायचा. म्हणजे काय होतं डॉक्टर सांगतात की हे अँटीबायोटिक्स आहेत ते 5 दिवस घ्यायचे.
आपण 2 दिवस घेतल्याने आपल्याला बरं वाटायला लागतं. कारण की इन्फेक्शन कमी व्हायला लागतं. म्हणजे जाऊ द्या आता 2 दिवस घेतले बरं वाटतंय आता उरलेले 5 कशाला घ्यायच्या गोळ्या? तर तसं करायचं नाही. कारण काय होतं बरेचसे पहिले आपण 1-2 दिवस अँटिबायोटिक घेतले तर ज्याच्यामुळे इन्फेक्शन झालं त्यातले खूप बॅक्टेरिया मरतात. त्यामुळे आपल्याला बरं वाटायला लागतं. पण सगळे मेलेले नसतात. आणि ते ते उरलेले जे असतात ते त्या अँटिबायोटिकला रेझिस्ट करायला लागतात. म्हणजे त्याचा परिणाम होईनासा होतो. तिथेच जर थांबवलं तर मग ते राहतात आपल्या शरीरामध्ये. त्याच्याऐवजी जर अँटिबायोटिक 5 दिवस म्हणजे पूर्ण 5 दिवस घेतलं तर ते सगळे नष्ट होतात जे आपल्या शरीरामध्ये असलेले. त्यामुळे मग ते रेझिस्टंट पुढच्या वेळेला तुम्ही अँटिबायोटिक घ्याल तेव्हा परिणाम व्हायला पाहिजे की नाही. त्यावेळेला ते रेझिस्टंट बॅक्टेरिया मागे राहायला नकोयत. म्हणून अँटिबायोटिक्सचा कोर्स नेहमी पूर्ण करायचा. आपण कधी-कधी कुठलं अँटिबायोटिक घेतलंय ह्याची नोंद ठेवायची. आपल्याकडे एखादी डायरी किंवा वही करायची. घरामध्ये सगळ्यांची नावं घरातल्या सगळ्यांची नावं लिहायची आणि कोणी-कोणी कधी-कधी बाबा जानेवारी 2019 ला किंवा जानेवारी 2021 मध्ये आईनी इतके दिवस या अँटिबायोटिक्सचा कोर्स केला. अमुक अँटिबायोटिक इतके 200 एमजीचं हे अँटिबायोटिक 5 दिवस घेतलं. मग सप्टेंबर 2020 मध्ये घरातल्या धाकट्या भावानी अमुक इन्फेक्शनसाठी असं अँटिबायोटिक 6 दिवस किंवा 8 दिवस घेतलं. असं लिहून ठेवायचं. जर म्हणजे आपल्याकडे सगळा रेकॉर्ड राहतो. पुढे जर असं कधी झालं की अँटिबायोटिक रेझिस्टंट बॅक्टेरिया आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागला तर आपल्याकडे रेकॉर्ड असेल तर त्याचा पुढे जाऊन खूप फायदा होऊ शकतो. दुसरं सोप सुद्धा आता अशी परिस्थिती खूपच वेगळी आहे. आता आपण सगळे कोविड आणि कोविड-19च्या बरोबर लढा देतोय. त्यामुळे सोप्स वापरणं हे खूप महत्वाचं आहे. हात साबणाने सारखे धुत राहणं हे कोविडसाठी पर्टिक्युलरली खूप महत्वाचं आहे. पण कोविड जेव्हा कधी संपेल तेव्हा अगदी सारखं प्रत्येक ह्याला सोप वापरणं हे कदाचित तेवढं चांगलं नाही. कारण ते आपल्या हातावरचे जे नॉर्मल मायक्रोब्स आहेत त्यालाही ते मारतं. ऑफकोर्स हे आता करायचं नाही. आता कोविड साबणाने हात धुवायलाच पाहिजेत, मास्क घालायलाच पाहिजे. पण नॉन कोविड नसतानाच्या ह्याच्यात आपण मायक्रोब्सचाही विचार केला पाहिजे. आता सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम आपला कोविड आहे त्यामुळे हात धुवायची गरजच आहे. सो तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या शरीराबरोबर आतमध्ये आपण फक्त आपल्या पेशी नसतात तर त्याच्याबरोबर आपल्या शरीरामध्ये मायक्रोब्सही असतात. त्यामुळे त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे आपल्या तब्येतीचा, आपल्या शरीराचा, आपण काय खातो, काय करतो त्याचा. आणि त्यातले बरेचसे कारण त्यातले बरेचसे मायक्रोब्स हे आपल्यासाठी युजफुल असतात. सो टू समराईज आपण पाहिलं की आपल्या शरीरामध्ये खूप जास्त संख्येने शरीराच्या वर आणि शरीराच्या आत खूप सारे मायक्रोब्स असतात ज्याला ह्युमन मायक्रोबायोटा असं म्हणतात. नंतर खूप साऱ्या वेगवेगळ्या स्पीशीज खूप प्रकार असतात त्या मायक्रोब्सचे. सगळे एकाच प्रकारचे असतात असं नाही आणि सगळे वाईट असतात असं नाही. बरेच बॅक्टेरिया आपल्या शरीरातले आयदर हार्मलेस असतात किंवा हेल्पफुलच असतात उलट. म्हणजे डायजेशनमध्ये मदत करतात, काही इन्फेक्शन फाईट करण्यामध्ये मदत करतात आणि आपल्या शरीरातल्या मायक्रोब्सचा आपलं मूड, आपलं ओबेसिटी किंवा आपलं वजनाचं हे, आपली इम्युनिटी या सगळ्यावरती परिणाम होत असतो. नंतर आपल्या शरीरातल्या मायक्रोब्सचं मिक्सचर जे आहे ते बदलत असतं. प्रत्येक कम्युनिटीचं एक युनिक मिक्सचर असतं. प्रत्येकाच्या शरीराची एक युनिक बॅक्टेरियल सिग्नेचर जशा प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल बॅक्टेरिया पण खूप युनिक असतात आणि बॅक्टेरियाचा वापर आता थेरपीसाठी व्हायला सुरुवात केलेली आहे. कसा थेरपीसाठी वापरले जातात बॅक्टेरिया आता काही डिसीजेस क्युअर करण्यासाठी कसे वापरले जातात ते आपण बघितलं आणि आपण आपल्या मायक्रोब्सची आपल्या पोटामधल्या मायक्रोब्सची मैत्री केली पाहिजे. आपण त्यांना आवडेल, त्यांना चालेल, ते हेल्दी राहतील आणि त्याच्यामुळे आपणही हेल्दी राहू असं अन्न घेतलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल दही, ताक रेग्युलरली खाल्लं पाहिजे. जास्त फायबर असलेल्या गोष्टी ज्या मायक्रोब्सला आपल्या शरीरामध्ये मायक्रोब्सला आवडतात त्या खाल्ल्या पाहिजे. म्हणजे काय भाज्या, फळं, स्पेशली सॅलड्स वगैरे अशा गोष्टी. हा फायबर खूप सारं खाल्लं की आपले बॅक्टेरिया हेल्दी राहतात आणि त्याच्यामुळे आपणही हेल्दी राहतो. सो यू शुड गेट फ्रेंडली, यू शुड मेक फ्रेंड्स विथ युअर ह्युमन गट मायक्रोबायोटा. राईट. मॅडम सो आपण इथे थांबूया आणि प्रश्न असतील तर जरूर घेऊया. येस. मॅडम फक्त बॅक्टेरियाच असतात का आपल्या बॉडीमध्ये? हां, दॅट इज अ गुड क्वेश्चन. फक्त बॅक्टेरिया असं नाही. आपण आता पर्टिक्युलरली बॅक्टेरियाबद्दल बोललो आणि मोठ्या संख्येने बॅक्टेरियाच असतात. पण त्याचबरोबर काही व्हायरसेसही असतात. नॉर्मली आपण सारखे संपर्कात ज्यांच्या येतो ते म्हणजे कोविड हा आपल्याला आता ओळखीचा झालेला व्हायरस आहे, पण इतरही व्हायरसेस असतात.
नंतर काही युकॅरियोटिक युनिसेल्युलर ॲनिमल्स म्हणजे काय की प्रोकॅरियोट्स नाही, युकॅरियोट्स म्हणजे आपण जसे युकॅरियोट्स आहोत तसे युकॅरियोट्स पण एकपेशीय प्राणी असे जे असतात बारीक सारीक तेही आपल्या पोटामध्ये असू शकतात किंवा काही थोडे त्याच्याहून मोठे म्हणजे आपण हे बघतो आपल्याला उवा होतात किंवा असं लाईस बघतो तशा त्या उवा ज्या आहेत त्या केसात होणाऱ्या लाईस आहेत तशाच स्किन मध्ये असणाऱ्या लाईस पण असतात जे थोडे मोठे प्राणी बॅक्टेरिया नसतात ते मोठे प्राणी असतात पण ते काही वेळेला काही जणांच्या शरीरामध्ये ते जे दुसऱ्या प्रकारचे म्हणजे उवा नाही दुसऱ्या प्रकारच्या लाईस ज्या असतात उवांसारखे इतर छोटे छोटे अगदी बारीक प्राणी जे आपल्या स्किनमध्ये नॉर्मली आढळतात नॉर्मली सापडतात तर असे फक्त बॅक्टेरिया नसतात पण मोठ्या संख्येने बॅक्टेरिया असतात मॅडम मॅम प्लाझ्मा टार्डिग्रेड्स ना जे आहेत ना ते आपल्या बॉडीमध्ये मी आता स्क्रीन शेअर पण स्टॉप असतात करते का? हा हा बोला मॅडम ती तुम्ही मगाशी हा बोलत स्पेशल थेरपी म्हणजे एकमेकाच्या बॉडीतले मायक्रोब्स दुसऱ्या बॉडीत पाठवतात मग आता हा प्लाझ्मा थेरपी केली ना फिजिओथेरपी नाही फिकल ट्रान्सप्लांट असं त्याचं नाव आहे हा मॅम आपल्या बॉडीमध्ये मग तसं मॅडम प्लाझ्मा थेरपी टार्डिग्रेड्स प्लाझ्मा असतात. हा एकच मिनिट हा मी आधी साईशनी विचारलं होतं का प्लाझ्मा थेरपी हो बद्दल हा तर त्याचं सांगते तर प्लाझ्मा थेरपी ही इतर कुठल्या आजारांसाठी वापरली जाते म्हणजे दुसऱ्या माणसांचा आणि त्या मॅम रक्तामधला प्लाझ्मा प्युरिफाय करून एकच मिनिट हा अथर्व साईशचं सांगते प्रश्नाचं उत्तर देते मग तुझ्या प्रश्नाकडे वळूया त्याच्यातला प्लाझ्मा काढून आपल्या शरीरात काही आजार असतील तर त्यांना फाईट करायला म्हणजे प्लाझ्मामध्ये काय असतं प्लाझ्मामध्ये आपल्या शरीरात बनलेल्या अँटीबॉडीज पण असतात त्यामुळे आपल्याला काही इन्फेक्शन झालेलं ओके असेल आणि त्याच्या विरुद्ध आपण अँटीबॉडीज बनवलेल्या असतील तर त्या आपल्या प्लाझ्मामध्ये असतात त्यामुळे दुसऱ्या कोणाला तेच इन्फेक्शन जर झालं असेल आणि त्यांच्या शरीराला तेवढ्या अँटीबॉडीज बनवता येत नसतील तर त्यांच्या आपल्या शरीरामधला प्लाझ्मा थोडा काढून त्याच्यातला प्लाझ्मा आणि त्याच्यातल्या काही अँटीबॉडीज किंवा इतर काही केमिकल्स हे दुसऱ्याच्या शरीरामध्ये देता येतात त्याला प्लाझ्मा थेरपी म्हणतात आणि ते पण एक प्रकारचं ट्रान्सप्लांटेशन आहे किंवा ट्रान्सफ्युजन आहे असं आपण म्हणू शकतो ओके अथर्व तुझा काय प्रश्न होता हॅलो अथर्व हॅलो मॅडम हा हा माझा एक क्वेश्चन होता की जे डिसीजेस किंवा इंजुरीज होतात आपल्याला तर हो त्याचा काय फरक पडतो का मायक्रोब्स वर जरूर म्हणजे गुड ऑफकोर्स आणि बॅड नक्कीच दोन्ही नक्कीच पण पडतो इंजुरीजचं आपण बघूया तर इंजुरीजचं काय होतं की स्किन असते समजा इंजुरी झाली म्हणजे काय खरचटलं लागलं तर स्किन कट झाली म्हणजे त्याच्या बरोबर जे आपली स्किन जशी कट होते तशा त्याच्या बरोबरचे आजूबाजूचे मायक्रोब्सही डिस्टर्ब होतात बरोबर आणि शिवाय काय होतं स्किन इंजुरी होते तेव्हा आपलं स्किन उघडते आणि आतला ज्या ब्लड म्हणा वेन्स म्हणा या सगळ्या गोष्टी उघड्या होतात त्यामुळे काही वेळेला हवेतनं किंवा मातीतनं किंवा काही आपण हात लावला कुठे तर त्या ह्याच्यावर मध्ये असलेले जे हार्मफुल बॅक्टेरिया आहे ते पण आपल्या इंजुरी मधनं शरीराच्या आत जाऊ शकतात नॉर्मली स्किन आपल्याला प्रोटेक्ट करते ते जे हार्मफुल बॅक्टेरिया ते आपल्या बॉडीच्या आतमध्ये जाऊ देत नाही स्किन पण जर इंजुरीमुळे स्किन फाटली असली किंवा तुटली असली तर ती डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकतात आणि मग त्या स्किनच्या इथे इन्फेक्शन होतं पस होतो असं आपण पाहिलंय कधी कधी काही आपल्याला जखम झाली आणि त्याच्यात ती जर नीट आपण स्वच्छ मेंटेन केली नाही स्वच्छ ठेवली नाही सारखे बँडेज बदलून त्याला साफ केलं नाही तर बाहेरनं कुठनं तरी हवेतनं किंवा कुठल्या सरफेस मधनं वाईट बॅक्टेरिया हे त्या इंजुरीमध्ये घुसू शकतात आणि इंजुरीमध्ये ऑलरेडी आपलं स्किन थोडं आपण तिथे नाजूक झालेलं असतं त्यामुळे त्यांना पटकन आत जाता येतं आणि मग तिथे इन्फेक्शन तयार होतं मग त्याला आपल्याला काहीतरी ट्रीटमेंट करावी लागते तर इंजुरीमध्ये आपले बाहेरचे बॅक्टेरिया येऊ शकतात आणि ॲट द सेम टाइम आपल्या स्किनवरचे बॅक्टेरिया ती इंजुरी हील करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात तसेच डिझीज जर झाला काही आपल्याला तर बाहेरनं कुठला तरी एक हार्मफुल बॅक्टेरिया जो आपल्याला शरीराला हानिकारक आहे असा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये येतो आणि मग आपलं शरीर त्याच्या विरुद्ध फाईट करायचा प्रयत्न करतं इम्युन सिस्टीम आपली फाईट करायचा प्रयत्न करते पण कधी कधी असंही होऊ शकतं की आपले जे स्वतःचे फ्रेंडली आपले मित्र असलेले जे बॅक्टेरिया आहेत तेही त्या बाहेरनं आलेल्या दुश्मन बॅक्टेरियावरती त्याला फाईट करण्यासाठी आपली मदत करू शकतात
त्यामुळे असं दोन्ही प्रकारे इंजुरी किंवा डिझीज मध्ये बाहेर न आलेल्या बॅक्टेरियाचा आपल्या याच्यावर परिणाम होऊ शकतो. ओके येस. मॅडम. हा. अथर्वला काहीतरी विचारायचं होतं मगाशी मॅम साईजचा माझा प्रश्न तो क्वेश्चन हा हा बोल बोल. हा हो मॅम. मॅम माझा प्रश्न होता की टार्डिग्रेड्स जे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते सगळीकडे सर्व्हाइव्ह करतात तर ते आपल्या बॉडीमध्ये सर्व्हाइव्ह करतात का? मला पूर्ण ह्याचं 100% उत्तर माहिती नाहीये. पण जेवढं मला माहितीये टार्डिग्रेड्स हे ह्युमन बॉडी म्हणजे सर्व्हाइव्ह आणून जर त्यांना घातलं तर ते कदाचित सर्व्हाइव्ह करू शकतील. काही म्हणजे आपल्या शरीरामध्ये राईट त्यांना न चालणारं काही असं वाटत नाही. पण आपली इम्युन सिस्टम त्यांच्यावरती प्रतिकार करेल कदाचित. पण नॉर्मली राहतात का टार्डिग्रेड्स आपल्या शरीरावर? तर मला नाही वाटत की टार्डिग्रेड्स नॉर्मली ह्युमन मायक्रोबायोटामध्ये टार्डिग्रेड्स असतात असं मला वाटत नाही. टार्डिग्रेड्स इतर अनेक ठिकाणी सापडलेले आहेत. पण ह्युमन बॉडीमध्ये टार्डिग्रेड्स सापडलेत असं मला वाटत तरी नाही. त्यातून मी शोधून नक्की कळवीन उत्तर त्याचं. मला जेवढं माहिती त्याप्रमाणे तरी नाही मिळत. चालेल. आणि मॅम माझा आणखी एक क्वेश्चन होता की जर प्लांट्स आपलं फूड क्लोरोफिलच्या मदतीने बनवतात तर तेच क्लोरोफिल जर ह्युमन बॉडीमध्ये इंजेक्ट केलं गेलं तर आपण स्वतःचं फूड बनवू शकतो का? तर आपण युजली खातो तेव्हा काय करतो सांग बरं? आपण जेव्हा आयदर व्हेजिटेरियन असाल तुम्ही किंवा नॉन व्हेजिटेरियन असाल. जेव्हा तुम्ही जेवता म्हणजे समजा तू एखादं ॲपल खाल्लंस, तर तुला त्या ॲपलमधनं एनर्जी कशी मिळते सांग? तुला माहितीये का? काय होतं आपण मॅम जेव्हा ॲपल खातो तेव्हा? हो मॅम माझ्या बॉडी मधले डायजेस्टिव्ह ज्यूस ते हां, ब्रेक करतात हां. एन्झाईम्स त्यांना ब्रेक करतात आणि मला बरोबर. त्यातनं एनर्जी मिळते. हां, तर एनर्जी कशी मिळते पण, की मॅडम त्याच्यातनं ते ब्रेकडाउन केल्यानंतर त्या फॉर एक्झाम्पल ॲपलमध्ये फ्रुक्टोज नावाची शुगर असते, बरोबर? आणि आपलं शुगर शरीर असते. असं इव्हॉल्व झालेलं आहे, की ती फ्रुक्टोज आपण ॲब्झॉर्ब करतो. ब्लड डायजेस्टिव्ह सिस्टममधनं, स्मॉल इंटेस्टाईनमधनं फॉर एक्झाम्पल ती फ्रुक्टोज ॲब्झॉर्ब होऊन ब्लडमध्ये जाते आणि मग ब्लडमधनं इतर शरीराच्या पेशींना आणि मग ती त्या शुगर चा वापर आपलं शरीर करू शकतं. बरोबर? फ्रुक्टोज सुद्धा ब्रेकडाउन करून शेवटी ग्लुकोज या फॉर्ममध्ये आपण एनर्जी वापरतो. बरोबर? तो हो क्लोरोफिल मॅम. जरी घातलं, तरी ते फंक्शन होण्यासाठी आपल्याकडे नुसतं क्लोरोफिल इंजेक्ट करून बाकी सगळ्या गोष्टी आहेत का? तर नाहीये. आपलं शरीर हे शुगर वापरण्यासाठी इव्हॉल्व झालंय. त्यामुळे आपलं शरीर डायरेक्टली क्लोरोफिल वापरून घेण्यासाठी इव्हॉल्व झालेलं नाहीये. नुसतं क्लोरोफिलचं इंजेक्शन देऊन काही होणार नाही. आपण जर त्याच्या बरेच असे बदल केले ज्याच्याप्रमाणे आपल्याला क्लोरोफिल मधनं हे आपली स्वतःच्या शुगर्स बनवण्यासाठी सनलाईट वापरून सगळे बदल आपण शरीरात केले आणि मग ती शुगर आपण वापरायचं शरीरात जर अडॅप्ट झालं तर हे सगळं होऊ शकेल. पण नुसतं क्लोरोफिल काढून शरीरात घातल्याने आपलं कारण आपल्या सिस्टम नुसतं क्लोरोफिल बनवण्यासाठी किंवा ते वापरण्यासाठीच्या सगळ्या सिस्टम आपल्या शरीरामध्ये नाहीये. फक्त एक क्लोरोफिल घालून काही होणार नाही. ओके मॅम. मॅडम आणि ओके. आपल्या थँक्यू बॉडीमध्ये मॅम. सनलाईट ऍब्झॉर्ब करण्याची पोटेन्शियल वेलकम. हा गायत्री. आपल्या बॉडीमध्ये सनलाईट ऍब्झॉर्ब करण्याची पोटेन्शियल पण नसते ना. एक्झॅक्टली. नुसतं क्लोरोफिलनी ती पोटेन्शियल येईलही. पण क्लोरोफिल बरोबर इतर अनेक गोष्टी लागतात ज्या सनलाईट पासून सनलाईट आणि कार्बन डायऑक्साईड अब्झॉर्ब करण्याची कपॅसिटी आहे का? नुसती क्लोरोफिलनी ती येणार नाही. क्लोरोफिलनी कदाचित लाईट वापरू शकू, पण कार्बन डायऑक्साईड पण लागतो फोटोसिंथेसिस करायला. तो असेल का? मग सगळे ते एन्झाईम्स असतील का? मग ते सगळं जे स्ट्रक्चर लागतं सेलचं ते असतं का? तर ह्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी नसतात. त्यामुळे अशा अनेक डेफिशियन्सीज डेफिशियन्सी नाही पण फरक प्लांट आणि ॲनिमलमध्ये बरेच आहेत. त्यामुळे त्यातला फक्त एक भाग हा क्लोरोफिल आहे. मॅडम ओके मला मॅम. प्रश्न विचारायचा आहे. हां, बोल ना. आपल्या बॉडीमध्ये जेही बॅक्टेरिया असेल किंवा कुठले वेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम ते एरोबिक असतात की एनारोबिक असतात? खूप छान प्रश्न आहे. एरोबिक आणि अनेरोबिक म्हणजे काय सांग बरं? एरोबिक म्हणजे दे नीड ऑक्सिजन फॉर द सर्व्हायव्हल आणि हां. एनारोबिक म्हणजे ते ऑक्सिजन शिवाय राहू शकतात. हां. ऑक्सिजन और समटाईम्स एअर म्हणजे अदर एलिमेंट्स इन एअर और ऑक्सिजन. बरोबर आहे. म्हणजे एअर शिवाय आणि एअर
विथ दोज हू सर्व्हाइव्ह विथ एअर अँड विदाउट एअर. तर आपल्या शरीरामध्ये दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया सापडतात. पर्टिक्युलरली स्किनवरती वगैरे जे आपल्या त्वचेवरती बॅक्टेरिया आहेत, त्यांना ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे ते एरोबिक बॅक्टेरिया सुद्धा आपल्या स्किनवर असू शकतात. जे गटमध्ये बॅक्टेरिया आहेत, त्यांना कदाचित तेवढी एअर मिळते सगळ्यांना असं नाही किंवा कमी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे काही बॅक्टेरिया आपल्या शरीरामधले एरोबिक आहेत, काही अनएरोबिक आहेत. त्यातून पर्टिक्युलरली जे गाई, म्हशी किंवा कॅटल जे असतं त्यांच्या गटमध्ये एनेरोबिक बॅक्टेरिया, पर्टिक्युलरली अनेरोबिक बॅक्टेरिया असतात. ते जे जो चारा गाय खाते, गाय किंवा म्हैस किंवा बकरी या सगळे प्राणी जे चारा, गवत खातात, त्याच्यातलं जे फायबर, त्याच्यातलं जे सगळं मटेरियल आहे, ते त्यांच्या पोटामध्ये असलेले बरेचसे एनेरोबिक बॅक्टेरिया डायजेस्ट करतात आणि त्या डायजेशनच्या प्रोसेसमध्ये खूप सारा मिथेन तयार होतो. त्यामुळे गायी आणि म्हशी मिथेन रिलीज करतात. त्यांचा जो हा सगळा जो असतो तो अनेरोबिक बॅक्टेरिया त्यांच्या पोटातले गटमधले जे असतात, मिथॅनोजेन्स ज्यांना म्हणतात, ज्यांच्यामुळे मिथेन तयार होतो. असे अनेरोबिक बॅक्टेरिया गाई म्हशींच्या पोटात तर खूप जास्त संख्येने असतात आणि आपल्या शरीरातही दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया मिळतात, एरोबिक ॲज वेल एज अनेरोबिक. मॅडम त्यांच्या रुमेनमध्ये असतात ना ते? बरोबर. मॅडम जेव्हा सर्जरीज किंवा कुठले ऑपरेशन्स होतात तेव्हा काही म्हणजे सीझर्स वगैरे आपल्या बॉडीमध्ये वापरल्या जातात. मग त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम्सला काही इजा वगैरे होते का? दोन्ही भाग आहेत त्याच्यात. इजा तर आता ऑब्व्हियसली आपलं जर समजा काही ऑपरेशनसाठी आपलं डायजेस्टिव्ह सिस्टमच कट केलं, तर त्याच्याबरोबर त्याच्या आजूबाजूला जिथे कट केलंय त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या मायक्रोब्सना डायरेक्ट इजा तर होणारच आहे. शिवाय आपण ती सर्जरी करायच्या वेळेला जी खूप सारी औषधं दिली जातात किंवा काही होतात त्याच्यावरनं पण मायक्रोब्सवर परिणाम होत असतो. पण म्हणजे आता समजा स्मॉल इंटेस्टाईनच्या एका भागामध्ये किंवा अपेंडिक्स मगाशी ज्यांनी म्हटलं तर अपेंडिक्सच्या आजूबाजूला जर सर्जरी केली आणि तिथल्या मायक्रोब्सला जरी काही हार्म झालं तरी इतर भाग शरीरातल्या गटमधल्या इतर भागामध्ये बॅक्टेरिया असतात ते हळूहळू मग ते तिथे परत येऊ शकतात किंवा औषधामुळे जर परिणाम झाला तर तुम्ही परत खाणं पिणं व्यवस्थित सुधारलं ते जे उरलेले बॅक्टेरिया आहेत ते हळूहळू वाढून तो बॅलन्स परत रिस्टोअर करू शकतात. आणि उलटंही होतं की कधी कधी सर्जरीमध्ये जर व्यवस्थित स्वच्छता पाळली गेली नाही तर तुमचं शरीर एकट ओपन केलं जातं सर्जरी करताना, उघडलं जातं, बरोबर? तर हवेतले किंवा काही खराब म्हणजे स्वच्छ जे तू सिझर किंवा नाईफ जे म्हणालास ते जर स्वच्छ केलेलं नसलं, त्याच्यावर काही बॅक्टेरिया असतील, तर ते बाहेरचे हार्मफुल बॅक्टेरिया हे डायरेक्ट आपल्या आत शरीराच्या आत सर्जरीमध्ये जर नीट स्वच्छता पाळली नाही तर जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो, इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे दोन्ही आपल्या जे मित्र बॅक्टेरिया आहे त्याच्यावर त्यांचा परिणाम होतो सर्जरी किंवा औषधांचा आणि जर नीट हे घेतली नाही तर बाहेरचे नको असलेले बॅक्टेरिया पण आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतात. ओके. मॅम माझा क्वेश्चन असा आहे की किमोथेरपी किंवा जे रेडिएशन थेरपी वापरतात कॅन्सरमध्ये तर त्याने आपल्या मायक्रोजवर काही परिणाम होतो का? हो, गुड क्वेश्चन. किमोथेरपी कशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची औषधं किमोथेरपीमध्ये दिली जातात. पण त्याच्यातली काही औषधं जी आहेत त्याचा निश्चितच आपल्या मायक्रोब्सवर परिणाम होतो. आपल्या स्वतःच्या पेशींवर पण होतो. इनफॅक्ट आपल्या स्वतःच्या हेल्दी पेशींवर पण होतो. कारण की मी म्हटलं मगाशी तसं साबण किंवा काही केमिकल किंवा अँटिबायोटिक यांना चांगल्या आणि वाईट पेशी याच्यात चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियामध्ये डिफरन्शिएट नाही करता येत. तसं किमोथेरपीला चांगल्या आणि वाईट पेशींमध्ये डिफरन्शिएट नाही करता येत. ते फक्त कॅन्सरच्याच पेशींना मारतात किंवा हार्म करतात असं नाही. त्यात इतर काही पेशींना पण इतर काही प्रकारच्या पेशींवर पण ते परिणाम करतात. तसंच काही किमोथेरपीचे एजंट्स आहेत. जे काही जे आहेत ते फक्त युकॅरियोटिक सेल्स म्हणजे ह्युमन पेशींवरती काम करतात. चांगल्या आणि कॅन्सरच्या दोन्ही पण ह्युमन पेशींवरती काम करतात. काही किमोथेरपीचे एजंट्स आहेत ते सगळ्या प्रकारच्या पेशींवरती काम करतात किंवा त्यांना मारतात. म्हणजे त्याच्यामध्ये ह्युमनच्या पेशी पण माणसाच्या पेशी पण आल्या आणि बॅक्टेरियाच्या पण आल्या. त्यामुळे नक्कीच किमोथेरपीमध्ये बॅक्टेरियावर परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच किमोथेरपीच्या बरोबर एक खूप बॅलन्स डाएट, विश्रांती, बाहेरचं जास्त एक्सपोजर नाही होणार, कुठे बाहेरच्या बॅक्टेरियाच्या संपर्कात आपण येणार नाही अशा ह्यानी आणि चांगलं जेवण जे आपल्या चांगल्या बॅक्टेरियांसाठी उपयोगी राहील ते वाढतील असं सगळं किमोथेरपीच्या बरोबर सांगितलं जातं की किमोथेरपी घ्यायच्या वेळेला हे सगळे काळजी बाकीची घेतली पाहिजे. ओके, थँक्यू मॅम.
ओके. किणी मॅडम तुम्ही सांगा कधी किती वेळ आपल्याकडे आहे त्याप्रमाणे. आपल्याकडे आता आहे बरं, कुणाचे क्वेश्चन आहेत का? अजून कोणाचे क्वेश्चन आहेत का? मॅडम हा जेव्हा भूल दिली जाते शरीरातल्या एका भागाला, काय दिली जाते? भूल देतात ना म्हणजे भूल वीकनेस देतात. हो 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 हो. मग तेव्हा जे स्किनवर मायक्रोब्स असतात त्यांना म्हणजे म्हणजे त्यांना फरक पडतो का काय त्याचा? हे याचं उत्तर 100% मला निश्चित माहिती असं नाही, पण माझा अंदाज काय आहे ते मी सांगते. भूल दिली जाते म्हणजे अॅनेस्थीसिया दिला जातो. त्याचा परिणाम म्हणजे ते जे केमिकल वापरलं जातं आपल्याला भूल देण्यासाठी, त्यातले बरेचसे जे अॅनेस्थीसियासाठी वापरले जाणारे केमिकल्स किंवा औषधं आहेत, त्याचा परिणाम आपल्या नर्व्हस सिस्टमवर होतो. म्हणजे फक्त नर्व्ह सेल्सवर होतो. म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला सेन्सेशन होतं. आता आपल्याला टाचणी टोचली, तर ते का सेन्सेशन होतं, कशाने होतं? कारण की आपले न्यूरॉन्स जे आहेत तिथले, ते तो सिग्नल सेन्स करतात, की अरे इथे काहीतरी लागलंय आणि मग तो सिग्नल आपल्या ब्रेनपर्यंत जातो आणि मग असं वाटतं, अरे दुखतंय मला इथे टाचणी टोचली किंवा गरम लागलंय. तर तशा त्यामुळे ते बाकीच्या सेल्सवर कशावर परिणाम नाही करत. स्पेसिफिकली नर्व्हचं जे ट्रान्समिशन आहे, नर्व्हचा जो सिग्नल एकमेकांना जातो, तो लोकली ब्लॉक केला जातो. फॉर एक्झाम्पल लोकल अॅनेस्थीसिया दात काढताना वगैरे दिला, तर तो फक्त तेवढाच ह्याच्यावर परिणाम करतो. त्या नर्व्हजवर परिणाम करतो. बाकी कशावर परिणाम करत नाही. त्यामुळे बॅक्टेरियावरती परिणाम होण्याचं तसं काही कारण नाहीये. कारण बॅक्टेरिया हे नर्व्ह सेल्स नाहीयेत. त्यामुळे सेन्सेशन आपलं जातं. आपल्याला जर कापलं तर समजा भूल दिली इथे आणि कापलं, तर आपल्याला ते जाणवणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला दुखणार नाही. पण त्यामुळे त्रास होणारच आहे, जखम होणारच आहे. कारण फक्त सेन्सेशन हे ब्लॉक केलं जातं अॅनेस्थीसियामध्ये. त्याच्यामुळे बॅक्टेरियावर परिणाम होत असेल असं मला वाटत नाही. ओके, थँक्यू मॅडम. पण मॅडम त्याच पार्टमध्ये Complete sir. न्यूरॉन्सला ऍनेस्थीसिया दिलं जातं. हो. हो, लोकल वेगवेगळे प्रकार असतात ना. लोकल अॅनेस्थीसिया असतो, जनरल अॅनेस्थीसिया असतो. लोकल अॅनेस्थीसियामध्ये तेवढ्या भागातले न्यूरॉन्स तो पार पसरत नाही. त्या भागातले न्यूरॉन्स फक्त नम केले जातात. त्यांचं सेन्सेशन काही वेळापुरतं, ते सुद्धा काही वेळापुरतंच बंद केलं जातं. मग थोड्या वेळाने त्याचा परिणाम कमी झाला की आपल्याला तिथनं परत सेन्सेशन येतं. मॅम आणि जनरल मध्ये पूर्ण बॉडीचं सेन्सेशन जातं का? हो, पूर्ण बॉडीचं सेन्सेशन जातं, पण तरी सगळ्या नर्व्हजवर परिणाम होतो असं नाही. आपल्या अंतर्गत ब्रीथिंग, डायजेशन, हार्टबीट हे सगळं चालू असतं. ते जर सगळे न्यूरॉन्स ब्लॉक केले तर आपण मरून जाऊ ना. काहीच आपल्या शरीरामध्ये, कारण सगळेच नर्व्हस सिस्टमने रेग्युलेट केलेल्या गोष्टी आहेत त्या. त्यामुळे काही प्रकारच्या न्यूरॉन्सला इव्हन जनरल अॅनेस्थीसियामध्ये सुद्धा काही प्रकारच्या नर्व्हस सिस्टम मधल्या काही भागाला टार्गेट करून ते ब्लॉक केलं जातं, ते टेम्पररीली. ओके मॅम. झालेत सगळ्यांचे प्रश्न? चॅटमध्ये एखादा प्रश्न आहे, डू बॅक्टेरिया सर्व्हाइव्ह ऑन प्लांट्स? येस, सर्टनली. जसे आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरिया, आज आपण ह्युमन मायक्रोबायोटा बद्दल बोललो, तसं ऑल स्पीशीज हॅव देअर ओन मायक्रोबायोटा. ॲनिमल्स हॅव देअर ओन मगाशी आपण म्हटलं की कॅटल, काऊ आणि बफेलो त्यांच्या शरीरामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते आपल्या शरीरामध्ये सगळे असतीलच असं नाही. जे रुमिनंट्सच्या रुमेनमध्ये असतात, मिथेन प्रोड्युसिंग बॅक्टेरिया, जे चारा डायजेस्ट करायला गाईला मदत करतात, ते त्यांचे बॅक्टेरिया आहेत. तसेच झाडांवर राहणारे बॅक्टेरिया वेगळे आहेत. जे हवेत ना इकडे तिकडे पसरतात, ते त्यांच्या झाडांवरचा वेगळा मायक्रोबायोटा असतो. त्यामुळे येस, प्लांट्स डू मायक्रोब्स, डिफरंट स्पीशीज और डिफरंट काइंड्स ऑफ मायक्रोब्स कॅन सर्व्हाइव्ह ऑन प्लांट्स एज वेल. आणि हा, येस, अजून काही आहे? झालेत सगळ्यांचे? तुमचे प्रश्न हो मॅम. ग्रुपवर टाका. म्हणजे ग्रुपवर टाका, मी मॅडम पर्यंत पोहोचवेन प्रश्न तुमची उत्तरं मिळतील. बरोबर ना? अजून काय? ओके हा, मॅडम. तुम्ही वाचा त्याच्याबद्दल, मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दल बरंच काय काय आहे. मला वाटतं ह्या लेक्चरमुळे तुम्हाला खूप इंटरेस्ट निर्माण झाला असेल मायक्रो, म्हणजे आता आपण मायक्रो म्हणजे असं काय असेल, काय एवढं असं नाही. आणि आय थिंक मायक्रोबायोलॉजी अशी फील्ड पण आहे तुम्हाला करिअरसाठी. हो ती हो, खूप खूप सुंदर मोठं फील्ड आहे. फील्ड, खूप हा, मोठं फील्ड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही रिसर्च करू शकता. कारण आता डॉक्टर म्हटलं MBBS पेक्षा म्हणजे आपण रिसर्च ज्याच्यामध्ये करू शकतो, त्याच्यामुळे आपल्यावर डॉक्टर डिपेंड्स आहेत. तर ती फील्ड पण खूप छान आहे. त्या फील्ड बद्दल पण तुम्हाला विचार करायला काही हरकत जरूर नाहीये. ते जरूर खूप जरूर. अभ्यास करा, कारण हे तुम्हाला
सिलेबस मध्ये आहे म्हणून नका करू. तर ह्याच्यामध्ये आवड मॅक्झिमम जेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करता येईल म्हणून आपण हा लेक्चर अरेंज करतोय की चला माझ्याकडनं अजून त्यांच्याकडनं अजून कोणाकडनं तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती मिळते का. तर खरंय. तुम्हाला क्युरिओसिटी खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला हा लेक्चर मला नक्की डेफिनेटली वाटते की तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दल खूप क्युरिओसिटी सारी निर्माण केलेली असणार आहे. है ना. त्यामुळे तुम्ही खूप सारं वाचायला लागाल. तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न येतील, क्वेश्चन येतील, ते तुम्ही आपल्या ग्रुपवर टाका. मी मॅडम पर्यंत पोहोचवण्याचं जरूर, काम नक्की करेन. नक्की की नक्की. असं काही तुम्हाला प्रश्न असतील तर सांगा. आणि दत्तप्रसादने विचारलंय, डू बॅक्टेरिया हॅव न्यूक्लिक ऍसिड? येस, ऑफकोर्स दे डू. बॅक्टेरियामध्ये डीएनए असतो, फक्त तो न्यूक्लियसच्या आतमध्ये नसतो, बाहेरच बॅक्टेरियाच्या पेशीच्या मध्येच तो असा पसरलेला असतो, पण डीएनए असतो बॅक्टेरियामध्ये. मॅडम एक लास्ट क्वेश्चन आहे. येस. जेव्हा आपण कुठल्या डिसीजेसवर जे औषधं बनवतात ना, त्याच्यात काही म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरतात. मग त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे गुणधर्म आहेत, म्हणजे ह्या डिसीजला हाच मायक्रो ऑर्गॅनिझमने होतं, ते समजतं कसं आणि ते बनवतात कसं? नाही, तू औषधांबद्दल विचारतोयस, तर असं काही सगळ्या औषधांमध्ये बॅक्टेरिया असतात असं नाहीये. काही प्रकारच्या डिझीजेससाठी काही बॅक्टेरियांचा वापर केला जातोय. फॉर एक्झाम्पल न्यूट्रिशन म्हणून ते याकुल्ट वगैरे येतं बघा हल्ली. ते खरं तर दही खाल्लेलं सगळ्यात बेस्ट आहे याकुल्ट बिकुल्टपेक्षा. पण त्याच्यामध्ये काही बॅक्टेरियाचं एक्स्ट्रॅक्ट असतं, कारण की ते आपल्या गटसाठी चांगलं आहे म्हणून. किंवा ते कॅन्सरच्यासाठी जे वापरतात ते खूप स्पेशलाइज्ड एक विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरसाठी विशिष्ट प्रकारे इंजिनिअर केलेला, ते सुद्धा नॅचरली फाउंड बॅक्टेरिया नाही. त्या बॅक्टेरियावरती काही काम करून, काही त्यांच्यात बदल करून मग ते पर्टिक्युलर टाईपच्या कॅन्सरसाठी पर्टिक्युलर बॅक्टेरिया असे वापरले जातात. आणि त्यांचा खूप जास्त अभ्यास केला जातो ते वापरण्याच्या आधी. त्यामुळे तू जे म्हणतोयस की त्यांचे गुणधर्म कसं कळतात, तर खूप जास्त त्याच्यावरती अभ्यास करून त्यांचं सगळं पूर्ण हे करून मग ते वापरले जातात. आणि ते वापरायच्या साठी परवानगी घेण्यासाठी पण खूप काय काय करावं लागतं. म्हणजे आता आपण व्हॅक्सिनसाठी पण बघतोय की या अथॉरिटीनी त्यांना परमिशन दिलीये का, ह्यांनी परमिशन दिलीये का, असं सगळं ते सगळ्या अथॉरिटीजच्या परमिशन तुम्ही काय केलंय, तुम्ही त्यांचा कसा अभ्यास केलाय हे बघून ते त्यांची सगळ्या ऍक्शन समजून घेऊन मग त्या ते बॅक्टेरिया औषधामध्ये वापरले जातात. तू औषधामधल्या मध्ये साठी वापरलेल्या बॅक्टेरियाबद्दलच बोलत होतास ना? हो मॅडम. ओके मॅडम. ओके. पण मॅडम ते सेफ आहेत की नाही बघायसाठी ट्रायल केले खूप जाते जास्त, ना? खूप जास्त ट्रायल्स केल्या जातात आणि मगच त्या वापरण्यासाठी परवानगी मिळते. आणि त्या ट्रायल्स पण सुरुवातीपासून पुढे त्याच्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे पहिल्या ट्रायल्स डायरेक्ट माणसावरती केल्या जात नाहीत. आधी फक्त टेस्ट ट्यूबमध्ये किंवा पेट्री डिशमध्ये काय ते कसे बिहेव करतात, त्यांचे काय गुणधर्म आहेत, त्यांच्यावर काय परिणाम, ते काय करू शकतात, काय नाही करू शकत, ह्याचा भरपूर अभ्यास फक्त टेस्ट ट्यूबमध्ये, लॅबमध्ये केला जातो. मग काही प्राण्यांमध्ये घालून त्यांचा प्राण्यांवर, म्हणजे माऊस, उंदीर असतील किंवा रॅबिट असतील किंवा थोड्या त्याच्यावर उंदीर किंवा रॅबिट्सवर काही परिणाम होत नाही, ते फक्त त्यांना जो हवाय आपल्याला उपयोग आहे तेवढाच परिणाम होतोय, काही दुष्परिणाम, साईड इफेक्ट, वाईट परिणाम होत नाही, हे खूप नक्की चेक केल्यानंतर मग माकडांवर केलं जातं. कारण माकडाची फिजिओलॉजी ही आपल्या फिजिओलॉजीच्या अजून थोडी जवळची आहे. त्यामुळे दुसरं त्याच्यानंतरची लेवल काही लॅबमध्ये, मग उंदरासारख्या प्राण्यांवर, मग माकडासारख्या मोठ्या प्राण्यांवर, आणि मग त्याच्यात काही नाही झालं तर काही छोट्या एकच सॅम्पल, काही थोड्याशाच लोकांवर, ज्यांना खूप त्या डिझीजमुळे इतका त्रास होतोय की ते हे रिस्क घेऊ शकतात की थोडंसं नवीन औषध घेऊन त्याचा काही परिणाम होतोय. झाला तर चांगलं, उत्तम, म्हणजे फायदाच आहे. नाही झालं तर ठीक आहे, नाहीतर त्यांना त्या डिझीज शी लढावं लागतंय. असे छोट्या छोट्या कमी माणसांवरती ट्रायल्स केल्या जातात आणि मग मग ते लार्ज स्केलवरती वापरलं जातं. त्यामुळे कुठलंही औषध, ते अगदी बॅक्टेरियाशी रिलेटेड असू दे किंवा केमिकल औषध असू दे किंवा व्हॅक्सिन असू दे, हे खूप औषध त्याचा अभ्यास केल्यानंतर मगच ते माणसांसाठी असं औषध केमिस्टकडे जाऊन जे मिळतं ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप सारा संशोधन, खूप ट्रायल्स, खूप अभ्यास करून मग ते पोहोचतं. मॅम, तुमचे माझा प्रश्न क्वेश्चन होता समजले. की लॅक्टोबॅसिलस जे आहेत ना ते लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस करतात ना,
हो. मग जेव्हा ते लॅक्टिक ऍसिड एक्सेस होतं तेव्हा क्रॅम्प्स यायला लागतात पायात. म्हणजे रन करताना काही वेळेला लॅक्टोबॅसिलाई खूप वाढतात आणि लॅक्टिक ऍसिड वाढल्यामुळे क्रॅम्प्स येतात. तर मॅम ते हार्मफुल आहे का? व्हेरी व्हेरी गुड क्वेश्चन. लॅक्टिक ऍसिड फक्त ह्याच्यात असा प्रश्न आहे की लॅक्टिक ऍसिड हे हे केमिकल आहे आणि तेवढं फक्त कॉमनॅलिटी आहे. पण तसा डायरेक्टली लॅक्टोबॅसिलायचा आणि आपल्या मसल्समध्ये तयार होणारा खूप पळल्यामुळे मसल्समध्ये जे लॅक्टिक ऍसिड तयार होतं ते तसं डायरेक्टली रिलेटेड नाहीये. म्हणजे काय ते मी तुला सांगते की तू दह्यातनं जे लॅक्टोबॅसिलाय खातोस किंवा दुधाचं दही होताना लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस करतात लॅक्टोबॅसिलाय आणि मग ते दह्याबरोबर आपल्या पोटामध्ये जातं. पण ते पोटामध्ये गेल्यावर ते डायजेस्ट होतं. ते लॅक्टिक ऍसिड या फॉर्ममध्ये आपण ॲब्झॉर्ब नाही करत. त्याचं डायजेस्ट होऊन त्याचे वेगळे पार्ट्स होऊन ते ॲब्झॉर्ब केलं जातं आणि ते तिथे होतं आणि किंवा गटमध्ये आपल्या लॅक्टोबॅसिलाय असतात आणि ते आपल्या फूडचं डायजेशन करण्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट करत असतात. ते तिथल्या तिथे लोकली लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस करत असतात. पण ते लॅक्टिक ऍसिड आणि खूप पळल्या ते वेगळं ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये राहतं आणि खूप पळल्यामुळे जे लॅक्टिक ऍसिड अचानक खूप पळला तुम्ही जर ते लॅक्टिक ऍसिड होतं ते मसलच्या ऍक्शनमुळे निर्माण होतं. ते मसल मधलं म्हणजे पाय दुखतात, पायात क्रॅम्प येतात तर पायामध्ये बॅक्टेरिया असतात आणि त्याच्यामुळे लॅक्टिक ऍसिड नाही होत. पायातले जे मसल्स आहेत ते अचानक त्यांना खूप ऑक्सिजन कमी पुरेसा मिळत नाही आणि तरी त्यांची ऍक्शन मात्र जी कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनची ऍक्शन जी आहे मसल्सची ती तर चालू आहे. पण ऑक्सिजन अजून तेवढा फास्ट येत नाही जेवढा फास्ट तुम्हाला ते मसल्स पळवायचे तेवढं. तर त्या ह्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये थोडंसं अॅनेरोबिक ऍक्शन मसल्सची होते आणि त्या ह्याच्यामुळे लॅक्टिक ऍसिड निर्माण होतं तिथे मसलमुळे. ते पायातल्या क्रॅम्प्सचं लॅक्टिक ऍसिड जे आहे ते लॅक्टोबॅसिलायमुळे तयार झालेलं नसतं. त्या तिथे लोकली खूप जोरजोरात कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन पळण्यामध्ये केल्यामुळे अचानक खूप कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन केल्यामुळे मसलमध्ये वेगळं लॅक्टिक ऍसिड निर्माण होतं आणि मग ते तुम्ही थोडं थांबलात की थोडा वेळ दिलात की ते लॅक्टिक ऍसिड प्रोसेस करून बाहेर काढून टाकलं जातं. आणि गटमध्ये लॅक्टिक ऍसिड प्रोडक्शन हे बॅक्टेरियाचं वेगळं आणि मसल मधलं बॅक्टेरियाशी रिलेटेड थँक्यू नसतं. मॅम. मॅडम एनर्जी थोडीशी ओके. कमी पडते म्हणून ते करण्यासाठी ती एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी ते बरोबर लॅक्टिक ऍसिड आणि बरोबर कार्बन डायऑक्साइड आणि एनर्जी बरोबर. अॅनेरोबिकली आपल्या मसल्सला खरं तर ऑक्सिजन लागतो ना त्याचं काम करण्यासाठी. पण तुम्ही अचानक मसल खूप चालवलात तो खूप जोरात अचानक पळला तर तेवढा ऑक्सिजन जो आहे त्याच्याकडे तो वापरून टाकला जातो आणि दुसरा ऑक्सिजन येतोय अजून ब्लड मधून. पण तुम्ही पळतो तेवढा वेळच दिला जात नाही मसलला तरी काम करायला लागलं पळल्यामुळे. तर मग ते लोकली अनॅरोबिक पद्धतीने काम करतात आणि त्या त्या प्रकारामध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होतं. चलो आता थांबूया आपण. हो. येस. तुमचे प्रश्न संपणार नाही. संपणार शृंगी नाही. पण खूप छान वाटलं मला. खूप भरपूर प्रश्न आले त्याचा मला खूप आनंद झाला. आय होप तुम्हाला मजा आली असेल. मला खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारायला. थँक यू शृंगी सो शृंगी मच. शृंगी बोलतेय ना? हा हो, बोल. हो. थँक्यू मॅम. हा. मी डॉक्टर अपूर्वा बर्वे मॅम यांचे युरेका सायन्स क्लब व ज्ञानाश्रम स्कूल यांच्यातर्फे खूप मनापासून आभार मानते की त्या इकडे आल्या आणि त्यांचे प्रेशियस वेळ त्यांनी आम्हाला दिला आणि एवढा इंटरेस्टिंग आणि एंगेजिंग असा मायक्रोब्सवर त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली, आमचं लेक्चर घेतला म्हणून मॅम थँक्यू सो मच. थँक यू शृंगी. थँक यू सो मच. युरेका सायन्स क्लब खूप छान काम करताय. किणी मॅडम खूप मस्त खूपच छान काम तुम्ही कोकणामध्ये करताय या मुलांबरोबर आणि मला खूप आनंद वाटतोय की खूप साऱ्या मुलांना याच्यामुळे सायन्समध्ये आणि रिसर्चमध्ये इंटरेस्ट निर्माण होतोय. कधीही काही प्रश्न असतील तुमचे कोणाचेही करिअर बद्दल किंवा काही सायंटिफिक क्वेश्चन सगळे मला माहिती असतील असं नाही पण मी नक्की त्यांना तुम्हाला त्यांच्या अशा लोकांपर्यंत पोहोचवीन ज्यांना तुमची मदत करता येईल. त्यामुळे खूपच मजा आली मला. थँक्यू सो मच. आणि युरेका सायन्स क्लबचं काम असंच छान चालू. थँक्यू मॅम.